आजच्या या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या आपल्या सगळ्यांचं मना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाबद्दल अनेकांना माहीत आहे, परंतु आज काही मंडळी नव्यानेच या शिक्षण विकास मंचाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांची ओळख या मंचाबद्दल व्हावी या हेतूने मी थोडक्यात शिक्षण विकास मंचाबद्दल माहिती देते. हा मंच गेली 12 वर्ष सतत सुरू आहे. 2008 पासून आज 2020 पर्यंत सातत्याने या शिक्षण विकास मंचावर अनेक कार्यक्रम सुरू आहेत. या मंचावर ज्यांना ज्यांना शिक्षणाबद्दल आस्था आहे, तळमळ आहे, शिक्षणाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे, अशी अनेक मंडळी, अनेक म्हणजे किती तर काही हजारात इतकी मंडळी आज या शिक्षण विकास मंचाचे आमचे सभासद आहेत, सदस्य आहेत. ही मंडळी म्हणजे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, शिक्षण विभागातले आजी माजी अधिकारी आहेत, संस्था चालक आहेत. ज्या ज्या मंडळींना शिक्षणाबद्दल जाणून घ्यायचे ते अनेक मंडळी आणि ज्यांना आपले विचार याच्यावर मांडावेसे वाटतात, चर्चा करावीशी वाटते, ही सर्व मंडळी आमच्या शिक्षण विकास मंचावर आहेत. 2008 मध्ये हा शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अंतर्गत सुरू झाला आणि त्यावेळेला त्यांचं नेतृत्व केलं होतं आमच्या माजी शिक्षण सचिव डॉक्टर कुमुद बन्सल यांनी. आणि त्यानंतर 2012 पासून आणि 2008 पासून होतेच आमच्या बरोबर, पण 12 पासून याचं नेतृत्व आमचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर वसंत काळपांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मंचाचे ते मुख्य संयोजक याने त्याने कामकाज सुरू आहे. या शिक्षण विकास मंचाची एक कोर टीम आहे आणि कोर टीम मध्ये काही निवडक मंडळी आहेत जी खरोखर स्वयंसेवी भावनेने काम करत असतात. आणि त्याच्यामध्ये आहेत आमचे माधव सूर्यवंशी, दत्ता बाळासराफ, अजित तिजोरे, जयवंत कुलकर्णी, ऐनू लत्तार मॅडम आणि मी पण त्याच्याबरोबर संलग्न आहे. आमच्या या शिक्षण विकास मंचामध्ये वर्षभर सातत्याने विविध कार्यक्रम होत असतात. शिक्षण कट्टा सातत्याने सुरू असतो, त्याच्यावर मंडळी जमतात, चर्चा करतात. दरवर्षी एक मोठी शैक्षणिक परिषद असते ज्याच्यामध्ये नामांकित राष्ट्रीय स्तरावरील मंडळी येऊन मार्गदर्शन करतात, शिक्षकांशी बोलतात. प्रत्येक वर्षी एक नवीन शैक्षणिक पुस्तक प्रकाशित केलं जातं. मुख्याध्यापकांसाठी, शिक्षकांसाठी वेळोवेळी गरजेनुसार प्रशिक्षण घेतली जातात. लिहिणारे जे टॅलेंटेड शिक्षक आहेत त्यांच्यासाठी शिक्षक साहित्य संमेलनं आयोजित केली जातात. आतापर्यंत अशी 2 साहित्य संमेलनं आम्हाला करता आली. आणि जी गुणवान प्रयोगशील शिक्षक आहेत त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पुरस्कार दिले जातात, त्यांचा गौरव केला जातो. आणि उत्तम शैक्षणिक पुस्तकांचं प्रकाशन त्या वर्षी झालेले असतात, त्यांचं आम्ही पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतो, प्रकाशकांचाही गौरव करतो. अनेकविध कार्यक्रम सातत्याने सुरू असतात. यंदाच्या वर्षी आम्ही वार्षिक परिषद न घेता कोरोना काळातल्या अडचणी लक्षात घेऊन एक फार वेगळा नवीन प्रयोग केला आणि तो म्हणजे इयत्ता 10वी आणि 12वीला बोर्डाच्या परीक्षा आता जवळजवळ येत आहेत आणि तसं पाहिलं तर ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सगळा जो काही अडचणीचा भाग आहे ते सगळं लक्षात घेता मुलांमध्ये, पालकांमध्ये फार मोठा संभ्रम आहे. ते तणावाखाली आहेत की परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला नाही झाला. तर या सगळ्याचा विचार करून एक व्याख्यानमाला आम्ही सुरू केली आणि ती म्हणजे बोर्डाच्या परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी यासाठी, नेमकी शिक्षकांना मार्गदर्शन देण्यासाठी आणि सर्व विषयांचे जे सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत त्यांनी या मार्गदर्शन मालिकेमध्ये महत्वाची भूमिका बजावली. आणि विशेष शिक्षकांचं मार्गदर्शन आम्ही सर्व शिक्षकांना उपलब्ध करून दिलं. यूट्यूबवर आज हे सर्वत्र लोक बघतायत आणि काही हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि लाभ घेत आहेत. अशा प्रकारचे कार्यक्रम सगळे आम्ही करत असताना आम्हाला असं वाटतं की एक शिकती राहणारी एक कम्युनिटी, एक समाज या निमित्ताने नकळतपणे घडला जातो. आणि एक व्यावसायिकतेचा भाग जो शिक्षणाचा आहे त्याला एक बांधिलकी त्यांच्यामध्ये निर्माण होते. एक प्रकारच्या उत्प्रेरकाची भूमिका शिक्षण विकास मंचाची आहे. म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन काम सुरू करून देणं आणि त्याच्यानंतर एक चालना देणं, गती देणं,
ट्रेंड सेटिंग म्हणणं ज्याला आपण म्हणतो की एक नवीन पायंडा पाडायचं काम शिक्षण विकास मंच करताय आणि वेगवेगळ्या लोकांची मतं ज्या पद्धतीने तयार होतात ती मतं तयार करण्यासाठी एक अनुकूल पोषक वातावरण या मंचाच्या व्यासपीठावरून निर्माण होत आहे. अनेक वेळा असं आमच्या लक्षात आलंय की जे जे मुद्दे इथे चर्चेला येतात त्या मुद्द्यांचा एक परिणाम होतो आणि शासनाची धोरणं शासनाचे निर्णय त्यानुसार घेतले जातात. हा एक मला वाटतं की फार मोठं योगदान शिक्षण विकास मंचात येत आहे. आताही आम्ही आज नवीन एक मालिका सुरू करतोय, एक नवीन व्याख्यानमाला सुरू करतोय ज्याला आपण म्हणू की एक शैक्षणिक भ्रमंती या निमित्ताने आम्ही सर्वांची घडवणार आहोत. आपल्या देशामध्ये शिक्षणाची काय व्यवस्था आहे ते सगळ्यांनाच माहिती असतं, पण एक उत्सुकता असते की अन्य देशांमध्ये त्यांनी जी काही प्रगती केली त्या देशामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या देशाचं सांस्कृतिक राजकीय वातावरण जसं आहे, भौगोलिक वातावरण कसं आहे, या सगळ्यांचा परिणाम तिथल्या शिक्षणावर कसा झालेला आहे, त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यांनी कशा प्रकारे यश मिळवलं, हे सर्व जाणून घेण्याची सगळ्यांमध्ये एक उत्सुकता आहे. आणि मला वाटतं की नेमकं ह्या उत्सुकतेचा एक मला अभ्यास म्हणून आम्ही आता जी व्याख्यानमाला सुरू करणार आहोत आजपासून. त्याच्यात वेगवेगळ्या देशातल्या शिक्षणाबद्दल माहिती मिळणार आहेत आणि ती माहिती देण्यासाठी आज पहिले वक्ते आपल्यामध्ये आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की व्याख्यानमाला आपण कोणीही चुकवणार नाही, कारण सर्व देश ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रगतिशील देश आहेत, तसे विकसनशील देश आहेत आणि विकसित देश आहे, या सगळ्यांचा एक आपल्याला मॉडेल ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. या मालिकेची सुरुवात आम्ही ज्यांच्यापासून करणार आहोत ते आहेत किशोर दरक सर. किशोर दरक हे सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं आपण लेखन वाचतो. अतिशय चांगले लेख ते लिहितात, परखडपणे लिहितात, अभ्यासपूर्ण असतं, स्पष्टपणे त्यांची विचारांची मांडणी असते आणि ज्याला आपण म्हणतो तर्कशुद्ध विचार त्याच्यामध्ये असतो. आणि असे हे किशोर दरक आमच्या यापूर्वी शिक्षण विकास मंचामध्ये सहभागी झाले होते, ज्या वेळेला आम्ही शैक्षणिक धोरणावर चर्चा केली होती आणि त्या चर्चेनंतर आपण शासनाकडे त्या सूचना पाठवल्या होत्या. तर किशोर दरकांना आज आपण या चर्चेची सुरुवात करण्यासाठी बोलवत आहोत. त्यांचा अतिशय चांगला अभ्यास या विषयावर आहे. पण त्यापूर्वी ज्यांच्या कल्पनेतून आजच्या या व्याख्यानमालेची सुरुवात आपण करतो आहोत ते डॉक्टर काळपांडे सर, हे मुख्य संयोजक या शिक्षण विकास मंचाचे. ते आपलं थोडंसं प्रास्ताविक बोलतील. त्यांनी नेमका कुठला विचार ही व्याख्यानमाला सुरू करताना केलेला आहे, आपल्याला काय द्यायची इच्छा आहे, यातून काय संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, याबद्दल ते सांगतील. तर मी काळपांडे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रास्ताविक करावं. धन्यवाद. नमस्कार. आता आजपासून आपण जी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे ती आहे देशोदेशींच्या शिक्षण पद्धतींवर. ही व्याख्यानमाला सुरू करायची होती आम्हाला या 28 नोव्हेंबर पासून, पण मुख्याध्यापक महामंडळाकडून एक आम्हाला रिक्वेस्ट आली की आमच्या बरोबर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक असं वाटलं की करोना काळामध्ये काही जास्त अर्जंट आहे आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रमाचं जे शेड्यूल आहे ते थोडं पुढे ढकललं. 28 नोव्हेंबरच्या ऐवजी आजपासून आपण ते सुरू करतो आहोत. हे सुरू करण्यामागचा उद्देश जो आहे, आपण फिनलंड बद्दल आतापर्यंत डॉक्टर हेरम कुलकर्णी यांची 2 व्याख्यानं म्हणणं पण त्याला चुकीचं आहे, कारण पूर्ण 8 तास हातचं काहीही राखून न ठेवता डॉक्टर हेरम कुलकर्णी आणि डॉक्टर शिरीन कुलकर्णी दोघांनीही आपल्याला दिलं, एकदा पुण्याला एकदा मुंबईला. आणि त्यांचं इतर म्हणजे ह्या वेबसाईटवर फेसबुकवर सुरूच असतं. सिंगापूरला काही लोक मध्येच जाऊन आले होते आणि त्यांनी तिथे जे काही पाहिलंय त्याच्या गंगाधर मामाणे त्यावेळेला शिक्षण संचालक होते, त्यांनी इथे पुण्याच्या शिक्षणामध्ये ते बोलले होते. मला असं वाटलं की एक जरा व्यवस्थित त्याच्यावर ह्या कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन म्हणजे काय हे खूप जणांना ही कल्पना नसते की ही शिक्षण शास्त्रामध्ये एक अकॅडमिक डिसिप्लिन आहे. तर त्या दृष्टीने विचार करणं, त्या देशांच्या अभ्यासकाकडे कसं पाहायचं, त्याचे
फायदे काय आहेत, म्हणजे अभ्यासाचा आपल्याला उपयोग काय आहे, गरज आहे का, असेल तर कशा रीतीने आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि कुठल्या मर्यादा आहेत. बरेच वेळा असं होतं की कितव्या वर्षी ऍडमिशन मिळते, नंतर तिथला पॅटर्न काय आहे, म्हणजे बाल शिक्षण किती, नंतर प्राथमिक शिक्षण किती, माध्यमिक शिक्षण किती वर्ष, आणि अशा पद्धतीने नंतर सरकारी शाळा किती, खासगी शाळा किती. आता ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण केवळ तेवढ्यावरून वरवरच्या या गोष्टींवरून गुणवत्ता ठरत नाही. काही लोक 2-3 दिवस जाऊन येतात, काही आठवडाभर जाऊन येतात, काही महिनाभर राहून येतात, पण ते जेव्हा अभ्यास दौऱ्याकरता जे जातात त्यावेळेला जे दाखवलं जातं ते त्यांनी पाहिलेलं असं आणि ते आपल्या सांगतात. आणि जेव्हा चांगलं जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये जातात चांगलं चांगलंच दाखवलं जाणार. आता मी दिल्लीला निपामध्ये असताना जर वेळेला त्यावेळेला स्कूल कॉम्प्लेक्सेसचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आणि अतिशय चांगल्या रीतीने चालत होता आणि महाराष्ट्रातले शाळा समूह दाखवण्याचं एक काम आणि बाकीच्या स्टेट लेवल ऑर्गनायझेशन जसं एसीआरटी आहे, बालभारती आहे, तर त्या संस्था दाखवायचं काम ती टीम मी घेऊन येत होतो. आणि बरेच वेळा त्याच्यामध्ये काही त्रुटी जर असतील तर मी काळजी घेत होतो की परदेशातल्या लोकांना पुढे येऊ नये ही काळजी घेणं चुकीचं चित्र निर्माण करत होतं का, तर म्हटलं तर हो, पण प्रत्येकाने ती काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या देशाचं जे आहे उणीवा शक्यतो बाहेर जाऊ नये. हेच प्रत्येक जण करत असं मी करत होतो, तेच करत असतात आणि त्याच्यामुळे खरं चित्र मिळतेच असं नाही. आणि त्याच्यामुळे जे लोक तिथे राहिलेले आहेत, ज्यांनी सगळ्या दृष्टीने विचार केलेला आहे आणि त्या लोकांमध्ये मिसळलेले आहेत, त्यांची मुलं तिथे शिकत आहेत किंवा आजूबाजूची मुलं शिकताना पाहिलेले आहेत, असे लोक प्रामुख्याने इथे घेतलेले आहेत. त्यांच्यापैकी काही जण इथे आहेत, पण माझेच मित्र कॉलेजमध्ये बरोबर शिकलो ते डी देशपांडे, देवीदास देशपांडे, ते सिंगापूर बद्दल सांगतील. त्याचा मुलगा सिंगापूरला शिकलेला आहे आणि अजूनही तो सिंगापूरला स्थायिक झालेला आहे. विजय जोशी गेल्या 33 वर्षापासून ते स्वित्झर्लंडमध्ये, त्यांचा मुलगा स्वित्झर्लंडमध्ये शिकलेला आहे. त्याच्याबद्दल ते बोलले. प्रणिता देशपांडे नेदरलँड्स मध्ये राहतात, ते त्या नेदरलँड्स बद्दल बोलतील. नंतर इतरही जे लोक आहेत ते तिथे कमीत कमी 2 वर्ष 3 वर्ष तिथे राहिलेले आहेत. त्या सिस्टीम बद्दल त्यांनी निरीक्षण आहे त्यांची आणि तिथला समाज त्यांना माहिती आहे. कारण कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन म्हणजे देशाचा अभ्यास करतो तेव्हा ह्या वरवरच्या गोष्टी पाहून उपयोग नाही, तर तिथलं ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीवर ऐतिहासिक, सामाजिक, त्यानंतर सांस्कृतिक, आर्थिक, नंतर राजकीय धोरणं जी आहेत, तिथली एकूणच राज्य कारभाराची पद्धत काय आहे, त्याचा सगळ्यांचा परिणाम काय झालेला आहे आणि कशा पद्धतीने ही सिस्टीम इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे, तो हा अभ्यास आहे. त्याच्यातून काही गोष्टी आपल्याला घेता येण्यासारख्या असतील दोन्ही अर्थाने, की ह्या गोष्टी आपण घ्याव्या, या गोष्टी घेऊ नयेत, आणि काही मिळालं नाही घेण्यासारखं तरी एक अभ्यास म्हणून इतर देशांमध्ये आपण जातो. कुठली वेगवेगळी ठिकाणं पाहतो आपण दरवेळेला, काही आपण एका दृष्टीने फायद्याचंच आहे. राज्यामध्ये सुद्धा देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यांचा असा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो, राज्यामध्ये जिल्ह्यांचा अभ्यास करता येऊ शकतो आणि हे अभ्यास वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुलना जी आहे ते एकाच देशामध्ये पूर्वी आणि आता, नंतर वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुलना, आणि ती एक सर्वांगीण तुलना आणि त्याच्याप्रमाणे काही पर्टिक्युलर आस्पेक्ट बद्दल सुद्धा तुलना. जसं पिसाचे रिझल्ट जाहीर झाले की मग त्याच्यावर चर्चा होते आणि कोण पुढे कोण मागे. पूर्वी फिनलंड पुढे असायचं, आता पूर्वेकडचे जे देश आहेत जसं सिंगापूर आहे, जपान आहे, हाँगकाँग आहे, चीन आहे, त्यानंतर साऊथ कोरिया,
ते पुढे गेलेले आहेत. आता हे एक्झॅक्टली काय नक्की त्याच्यामध्ये घडतं तो सुद्धा एक अभ्यास करण्यासारखा विषय असतो. अनेक पैलू त्याच्यामध्ये आहेत. मी त्याच्यामध्ये काही खोलात शिरणार नाही, कारण याचा भरपूर विचार केलेले, अभ्यास केलेले आजचे वक्ते आहेत किशोर दरक. त्यांच्याबद्दल बसंतराव यांनी आपल्याला सांगितलेलेच आहे. त्यांचे अतिशय अभ्यासू आणि तर्कशुद्ध मांडणी मला खूप आवडत असते. तर मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचंही स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण सुरू करावं. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू रॉय मॅडम. सर्व संयोजकांचे आभार मानतो आणि सुरू करतो. माझा स्क्रीन दिसतोय का अजित? दिसतोय सर, दिसतोय. हा ठीक आहे. मी फुल स्क्रीन करतो. हो, मी फुल स्क्रीन करतोय आणि मी बोलायला सुरू करतो. माझा व्हिडिओ बंद आहे, माझ्या लॅपटॉपवरती तो डिसेबल्ड आहे आणि त्यामुळे तो व्हिडिओ काही मला ऑन करता येणार नाही. आता प्रस्तावनेमध्ये रॉय मॅडम आणि कायपांडे सरांनी डिटेल्स सांगितलेले आहेत की या व्याख्यानमालेचं प्रयोजन काय आहे आणि वेगवेगळ्या देशांच्या बद्दल तिथे राहून तिथल्या शिक्षणाचा अभ्यास केलेला, म्हणजे अभ्यास म्हणजे सर म्हणाले तसं सरांनी 2 प्रकार जे सांगितले की 2-4 दिवस जाऊन महिनाभर जाऊन येऊन असं नव्हे, तर तिथे स्थायिक होऊन पण तिथल्या शिक्षणाचा अभ्यास केलेले लोक इथे या व्याख्यानमालेत बोलणार आहेत. त्यामुळे मी कोणत्याही एका पर्टिक्युलर देशाविषयी ऑब्व्हियसली बोलणार नाहीये आणि त्या देशांच्या तुलनेमध्ये पण मी जाणार नाही. पण हा जो अभ्यास आहे कंपॅरेटिव्ह पद्धतीने का केला जातो, त्याची काय गरज वाटतेय समाजाला आजच्या आणि त्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात, कोणती काळजी घ्यायला हवी. कारण पुढचं जे काही आपण लेक्चर्स ऐकू या सिरीजमध्ये त्याच्यामध्ये ज्या देशांच्या शिक्षण पद्धतींविषयी बोललं जाणार आहे तिथले अनेक ठिकाणच्या पद्धती फार नावाजलेल्या आहे आणि सरांनी उल्लेख केलेल्या काही परीक्षांच्या माध्यमामधून पण त्या देशांची नावं जगभरात पोहोचलेली आहेत शिक्षणाच्या संदर्भामध्ये. म्हणजे फिनलँडला तर असं झालं होतं की गेल्या दशकाच्या शेवटाचा काळ आणि या दशकाच्या सुरुवातीचा काळ म्हणजे तो देश हा एकदम ज्याला पेडगॉजिकल टुरिझम सेंटर ऑफ द वर्ल्ड म्हणतात तसा पण झाला होता आणि जगभरातून येणारे पाहुणे, त्या देशांना दिल्या जाणाऱ्या शाळा भेटी, त्याबद्दल लोकांनी भरपूर लिहिलेली पुस्तकं, अशा अनेक गोष्टी फिनलँडच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे आणि एकदम जगाला स्वप्नवत वाटावं तसं यश फिनलँडने मिळवून दाखवलं. त्याच्यानंतर तसंच यश शांघाय रिजनने मिळवून दाखवलंय, सिंगापूरने मिळवून दाखवलेलं आहे. तर या डिटेल्समध्ये मी जाणार नाही, पण कंपॅरेटिव्ह एज्युकेशन ही एक जी विद्याशाखा आहे शिक्षणशास्त्रामध्ये त्याबद्दल थोडंफार मी बोलणार आहे आज आणि साधारणतः पाऊण तास मी बोलीन आणि मग अर्धा तास आपल्याला चर्चेला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. मी बोलत असताना मध्ये समजा काही समजलं नाहीये म्हणून कुणाला काही विचारायचं असेल तर या माध्यमात त्याची अडचण आहे, शक्यतो नोंदवून ठेवा. आपण परत स्लाइडचा संदर्भ घेऊनही बोलू शकू आणि अगदीच नसेल तर चॅटबॉक्समध्ये लिहा आणि संयोजकांना विनंती आहे अजित सर आणि बाकी जे कोणी चॅटबॉक्स पाहू शकतील त्यांनी त्यावर लक्ष ठेवा. जर काही अगदीच तातडीचं काही क्लॅरिफिकेटरी टाईपचं हे हवं असेल तर तुम्ही जरूर मला सांगा आणि मग मी तिथं थांबून त्याचं क्लॅरिफिकेशन करेन. तर हे एक मिनिट फक्त मला ब्रेक घ्यायला लागेल. मी आता पुढच्या स्लाइडवर जातोय. या संपूर्ण कंपॅरेटिव्ह एज्युकेशन मध्ये आपण काय करतोय ते बघण्याआधी पण कंपॅरिझन, तुलना करणं ही काय गोष्ट आहे याच्यावरती जरा आपण 5 मिनिटं वेळ घालूया. माझी स्लाइड पुढे सरकतीये का? नाही सरकली सर साइड पुढे. हा, एक मिनिट मी जरा स्टॉप शेअर करून पुढे जातो आणि परत स्टार्ट शेअर करतो.
आय होप की आता ते सरकेल पुढं, म्हणजे पुढं सरकली आहे. हो सरकली आहे. आणि फुल स्क्रीन करा. फुल स्क्रीन केलं मी. सो हे सगळं कशाविषयी आहे. माझ्या स्लाइड्स बद्दल पण एक मुद्दा सांगतो. या बहुतेक स्लाइड्स त्या इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत, 5-7च स्लाइड्स आहेत. त्या इंग्रजीत अशासाठी की मी त्या भाषांतर किंवा रूपांतर करण्याच्या फंदात पडलो नाही, पण मी ऑफकोर्स मराठीमध्ये बोलणार आहे, त्यामुळं ते समजण्यात शक्यतो अडचण येऊ नये. आणि स्लाइड वाचलंच पाहिजे असं काही त्याविषयी माझा आग्रह नाहीये. हे सगळं आपण जे प्रकरण बोलतो आहोत, देशोदेशीचं शिक्षण समजावून घेण्याची जी आपली उत्सुकता आहे, त्याचं मूळ जे आहे ते कंपॅरिझनच्या प्रक्रियेशी आहे, तुलना करण्याच्या प्रक्रियेशी आहे. आणि त्याला मी अन इम्पॉर्टंट गव्हर्निंग प्रिन्सिपल ऑफ आवर इंटरॅक्शन्स म्हटले. आपण सगळेजण समाजात वावरताना, एकमेकांशी वागता बोलताना सतत तुलना करत असतो. किंबहुना तुलना करणं हा माणसाच्या एक प्रगतीचा पाया आहे असं पण म्हणता येऊ शकेल. कोणत्याही प्रकारची प्रगतीचा विचार तुम्ही केला तर तुलना करणं हा त्याचा एक पाया आहे. विज्ञान असेल, सामाजिक शास्त्र असतील, सगळ्यामध्ये जी काही माणसाच्या एकूण सामाजिक बुद्धिमत्तेची वाढ झालेली आहे ही पण तुलनेतून घडलेली आहे मोठ्या प्रमाणावरती. आणि हे आत्ता घडतंय असं अजिबात नाहीये. जेव्हा केव्हापासून मनुष्य समुदाय अस्तित्वात आलेला असेल तेव्हापासून तुलना केली जाते, सातत्याने केली जाते. म्हणजे गेल्या महिन्यात पिकाची वाढ आणि आता किती झाली आहे ही पण आपण तुलना करत असतो. अगदी बेसिक लेवलला म्हणतोय मी. निसर्गामध्ये राहणारा माणूस, फार गुळीत राहणारा माणूस असेल तरी पण, की ती एक प्रकारची तुलना प्राण्यांच्या संदर्भातली, निसर्गाच्या संदर्भातली, निसर्गाच्या चक्राच्या संदर्भातली पासून ते आता आपण ज्या देशोदेशीच्या शिक्षणांविषयी बोलणार आहोत ती तुलना सातत्याने आपण तुलना करत राहतो. आणि तुलना करणं ही आपली फार मोठी गरज आहे, समाज म्हणून आपली गरज आहे. आणि तो एका अर्थाने प्रगतीचा पाया आहे समाजाचा असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र दोन गोष्टी त्यात लक्षात ठेवायला हव्यात, की एक म्हणजे त्या तुलनेचा हेतू काय आहे आणि दुसरं म्हणजे त्यातून काय आपण साध्य करू इच्छितो, त्याचं एंड गोल काय आहे, कशासाठी तुलना करायची. म्हणजे मला उदाहरणार्थ फिनलँडचं शिक्षण समजावून घ्यायचं आहे, किंवा सिंगापूरचं शिक्षण समजावून घ्यायचं आहे, किंवा आणखीन काय शांघाय रिजनचं शिक्षण समजावून घ्यायचं आहे. हे सगळं कशासाठी करायचं आहे मला, त्यातनं मी काय साध्य करणार आहे हे जर क्लिअर नसेल तर त्या तुलनेला काही फारसा अर्थ राहत नाही. त्यामुळे ती एक क्लॅरिटी आपल्याला हवी, समाज म्हणून हवी, पॉलिसी मेकर धोरणकर्ते म्हणून हवी, निर्णय घेणारे शासक म्हणून, प्रशासक म्हणून हवी. तर ती जोवर क्लॅरिटी नसेल तोवर तुलना ही केवळ त्याचा इव्हेंट होऊ शकतो, ती एक घटना होऊ शकते, त्याचा उपयोग कितपत होईल मला माहित नाही. आणि म्हणून उदाहरणार्थ सिंगापूरला समजा आपल्याला जायचं आहे, शासनाने दौरे करायला सांगितले किंवा फिनलँडला दौरे करायला सांगितले, ते जाऊन बघून यायला काहीच हरकत नाही. 4 गोष्टी शिकता आल्या तर जरूर शिकाव्यात. त्या मुद्द्याकडे मी शेवटी येणार आहे. 4 गोष्टी शिकता येणं शक्य असतं का म्हणून. पण जोवर त्याचा हेतू क्लिअर नाहीये आपल्या डोक्यामध्ये, साध्य काय करायचं आपल्या डोक्यामध्ये त्या स्पष्टता नाहीये त्याविषयी, तोवर तुलना करणं एका अर्थाने फार कुचकामी ठरू शकतं. कधी कधी ते फ्रस्ट्रेटिंग पण असू शकतं. काही ऐतिहासिक उदाहरणं मला तुलनेच्या संदर्भात बोलायची. एखाद दोन सामाजिक उदाहरणं, एखाद दोन शिक्षण क्षेत्रातली उदाहरणं मला द्यायची आहेत, की तुलना करणं हे काही आत्ता घडत नाहीये, पण कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन म्हणून याचा अभ्यास जरा शास्त्रशुद्ध पद्धतीने मात्र अलीकडची गोष्ट आहे. अलीकडची म्हणत असताना पण एक साधारणतः 60-70 वर्ष तरी जरूर झालेली आहे. म्हणजे मिथिलेश प्रकाशन जगातली फार प्रसिद्ध प्रकाशन संस्था आहे, त्यांच्याकडून एक कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन या नावाचंच पिअर रिव्ह्यूड जर्नल चालवण्यात येतं, म्हणजे जिथं तज्ज्ञांकडून तपासणी होऊन लेख छापले जातात ज्यामध्ये. तर त्या जर्नलचा यावर्षी 56वा अंक आलेला आहे. म्हणजे दरवर्षी त्याला एक नंबर पुढचा मिळतो आणि आत्ताचं जे आहे व्हॉल्यूम 56 नंबर 4 हे त्याचं लेटेस्ट आहे. भारतामध्ये कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडिया, कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन इन सोसायटी इंटरनॅशनलची ब्रँच ती 1979 साली स्थापन झाली. मी 5-6 वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट आहे. मी अलीकडे त्याचा लाईफ मेंबर झालेलो आहे, कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडियाचा. मुद्दा हा की कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन ही गोष्ट जगाला नवीन नाही, अभ्यासकांना नवीन नाही, किंबहुना त्याच्यामध्ये अनेक वादविवाद सुद्धा आहेत. त्याच्याकडे खरं तर मी येणार आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो आणि काळपांडे सरांनी पण हेतू सांगितलं होतं की कोणत्याही एका देशाविषयी मला बोलायचं नाही. जाता जाता उदाहरणं देता आली तेव्हा मी देईनच, पण कोणत्या एका देशावर फोकस करून मी बोलत नाही. तर या एकूण अभ्यासामध्ये काय काय गोष्टींचा विचार केला जातो याच्याविषयी मी बोलणार आहे.
म्हणजे आपण पुढचे 5-7 सेशन्स जेव्हा अटेंड करू तेव्हा त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आपण करूयात अशी अपेक्षा नाहीये, कारण त्यासाठी तेवढा अभ्यास आपल्याला करायला लागेल आणि तो काय पुढच्या 5-7 सेशनच्या कालावधीमध्ये शक्य नाही होणार आहे. पण किमान या गोष्टींचा आपण विचार केला जातो किंवा अशा पद्धतीने देखील करायचा असतो, हे आपल्याला स्पष्ट होण्यासाठी मी आज ही मांडणी आपल्या समोर करतो. एक फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, मी मुद्दामून त्याला एक्झाम्पल्सना या शब्दालाच कोट टाकलेला आहे. महिलांनी कोणत्या प्रकारचे ब्लाऊज वापरावेत आणि पेटिकोट्स वापरावेत ह्याच्याबद्दलची खूप चर्चा आहे. 1820 साली महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये मिरजेकडच्या काही कुटुंबांमधून तर अमेरिकन मिशनरी महिलांना पत्र लिहिली गेली होती की तुमच्या प्रकारचे झगे आणि तुमच्या प्रकारचे पेटिकोट्स घालायला तुम्ही आमच्या महिलांना शिकवा, बायकांना शिकवा. आणि 1850च्या दशकामध्ये बंगालात फार चर्चा झालेली आहे की बंगाली भद्रलोक महिलांनी म्हणजे अभिजन महिलांनी कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालायचे, त्या एक सिंगल लेंथ ऑफ क्लॉथ ज्याला चादर म्हणतात त्या टाईपचं क्लॉथ लपेटायच्या, ब्लाऊज वापरतच नसत. आणि इंग्रजांच्या आगमनानंतर असं म्हटलं जातं, आधुनिक अभ्यास करणारे अनेक लोक भारताच्या बद्दल बोलतात की इंग्रजांच्या आगमनानंतर आणि त्या पद्धतीच्या शिक्षणानंतर, म्हणजे त्याच्या आधी भारतात शिक्षण नव्हतं असं मी अजिबात म्हणणार नाही, पण त्या पद्धतीच्या शिक्षणानंतर त्या प्रकारच्या आधुनिकतेचे ज्या संपर्क भारताशी आला, त्या संपर्कातून इथल्या शिक्षित पुरुषांमधले जे विचारांची घुसळण होऊ लागली, त्याला देखील या तुलनेचा फार मोठा भाग होता की तिथल्या महिला जेव्हा भारतामध्ये येत आहेत इंग्लंडमधल्या आणि आपल्याकडच्या महिला त्या तुलनेत कशा आहेत, या कंपॅरिझन मधून पण महिलांच्या कपड्याविषयीची चर्चा, अर्थात ही सगळी पुरुषांमध्ये चाललेली होती. 1850च्या दशकात बंगालातल्या न्यूजपेपर्समध्ये मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावर लेखन झालेलं आहे, त्याचे दाखले उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात मी हे 1850 आणि 1820 म्हणतोय, हे म्हणजे 150-200 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय मी साधारणतः. हे एक उदाहरण आहे. हे उदाहरण अशासाठी सांगतोय की त्या महिला आल्यानंतर त्यांच्याविषयीचं ज्ञान झाल्यानंतर आपण आपल्या महिलांसोबत त्यांची तुलना करू लागलो आणि आपल्यामध्ये काही कमतरता आहे का असं करू लागलो आणि त्यातून या सगळ्या चर्चा घडलेल्या आहेत. पुढचं एक्झाम्पल ओके, पुढचं एक्झाम्पल जे आहे ते फुलेंच्या काळातलं आहे, ज्योतिराव फुलेंच्या काळातलं. आणि त्यांनी आपल्याला माहिती आहे हंटर कमिशनला एक निवेदन दिलं होतं. ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशनला जे निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी होती ती सर्व मुलामुलींना सक्तीच्या शिक्षणाची त्यांनी मागणी केली होती. या मागणीमध्ये पण कंपॅरिझनचा एक भाग दिसतोय की 1882 पर्यंत, म्हणजे जेव्हा हंटर कमिशनला निवेदनं देण्यात आली 1882 पर्यंत युरोपमधल्या काही सक्तीच्या शिक्षणाचे कायदे करून झालेले होते. स्वीडनमध्ये झालेलं होतं, इंग्लंडमध्ये झालेलं होतं, आणखीन देशांनी केले होते, त्या देशांमधल्या काही प्रांतांनी केले होते. मग अशा प्रकारचं शिक्षण जर युरोपमध्ये मिळू शकतं तर भारतीय मुलांना का मिळायला नको आहे, हा एक विचार त्याच्या मागे असू शकतो असं डेफिनेटली अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळे जगात काय चाललेलं आहे आणि आपल्याकडे काय चाललेलं आहे आणि त्यातून काहीतरी चांगलं आपल्याकडे घडू शकतं त्या तुलनेतून, हा एक हेतू सतत कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन मध्ये दिसतो. मला असं अजिबात सुचवायचं नाहीये की फुले म्हणा किंवा पुढचं नाव जे मी आता स्लाइडवरती दाखवतोय जॉन ड्यूवी, हे कुणी कम्पॅरेटिव्ह एज्युकेशनच्या संदर्भातले तज्ज्ञ लोक नव्हे. मी फक्त सांगतोय असं की इव्हन त्यांच्या कामामध्ये पण आत्ता ज्याला कम्पॅरेटिव्ह म्हणता येईल अशा प्रकारचा अभ्यास दिसतो. जॉन ड्यूवीना केमाल पाशानी म्हणजे केमाल अतातुर्क म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली टर्की वॉज कन्सिडर्ड टू बी अ मॉडर्न नेशन स्टेट, तुर्कस्तानाची सगळी आधुनिकता जिथून सुरू झाली असं मानलं जातं 1923 पासून, त्या केमाल पाशांनी जॉन ड्यूवी जे अमेरिकेतले अत्यंत महत्वाचे फिलॉसॉफर, तत्वज्ञ आणि शिक्षणातले तत्वज्ञ मानले जातात, जॉन ड्यूवीना त्यांनी 1924 साली केमाल पाशांनी बोलवलं आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की तुर्कस्तानाला आम्हाला आधुनिक बनवायचं आहे, त्यासाठी शिक्षण कसं असलं पाहिजे तुर्कस्तानामध्ये ते तुम्ही आम्हाला सांगा. ऑब्व्हियसली जॉन ड्यूवी हे अमेरिकेतल्या आधुनिकतेच्या तुलनेमध्ये तुर्कस्तानात काय घडवता येऊ शकतं याच्याविषयी बोलले. आणि जॉन ड्यूवींचा तो एक मोठा निबंध आहे की तुर्कस्तानमध्ये कशा प्रकारचं शिक्षण पाहिजे याच्यावरती त्यांनी तुर्कस्तानच्या सरकारला, केमाल पाशाच्या नेतृत्वाखाली सरकारला एक रिपोर्ट दिला होता.
मुद्दा परत अधोरेखित करण्याचा हाच आहे की सातत्याने तुलनेची गरज शिक्षण व्यवस्थांना वाटत आलेली आहे आणि ती तुलना कधी वैयक्तिक पातळीवरती केली जाते, ती तुलना कधी नेतृत्वाच्या पातळीवरती केली जाते, ती तुलना कधी अभ्यासकांच्या पातळीवरती केली जाते. पुढचं उदाहरण जे आहे ते आपल्या कोठारी कमिशनचं. हे नाव शिक्षण क्षेत्रामधल्या लोकांनी ऐकलं नसण्याची शक्यता कमी असते. कोठारी कमिशनचं कॉम्पोजिशन जे आहे ना ते फार इंटरेस्टिंग आहे. एकूण 17 सदस्य कोठारी कमिशन मध्ये होते आणि 17 पैकी ही 7 नावं जी आहेत ती परदेशी संस्थांशी संबंधित आहेत. ही 7 नावं मुद्दामून मी आपल्या समोर मांडलेली आहेत. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, रशिया, जपान या देशांमधले तज्ज्ञ प्रतिनिधी कोठारी कमिशनचे सदस्य होते. हे अनेकदा आपल्याला माहिती नसतं. त्यातही हे जर शेवटचं नाव पाहिलं या यादीमधलं माझ्या, तर ते नाव जे आहे ते जपान मधल्या तंत्रज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या विद्यापीठाशी संबंध आहे एका प्राध्यापकाचा आहे. मुद्दा इथे असा आहे की 1960चं दशक म्हणजे देश तयार होऊन जेमतेम 20 वर्ष झालेली आहेत. 64 ते 66चा काळ म्हणजे 20 वर्ष पण व्हायची आहेत देशाला स्वातंत्र्य मिळून. त्या काळामध्ये देशाचा जो विचार आधुनिक देश म्हणून करण्यात आला, देशाला कोणत्या प्रकारच्या आधुनिकतेची गरज आहे याचा विचार करण्यात आला, तेव्हा आपल्या देशाला अशी गरज वाटली होती की जगातल्या काही प्रगत देशांमधल्या तिथल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ऑब्व्हियसली तसा सल्ला दिला जाताना त्यांच्या अनुभवाच्या तुलनेतच तो दिला जाणार आहे, त्यांच्या अनुभवाच्या कंपॅरिझन मध्ये तो दिला जाणार आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की कंपॅरेटिव्ह एज्युकेशन हे जरी शास्त्रशुद्ध पद्धतीने या उदाहरणांमध्ये नसलं, हे आधीच्या 3-4 उदाहरणांमध्ये, तरी पण कंपॅरिझन करत राहणं आणि कंपॅरिझन मधून शिकणं, त्यातून चांगलं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करणं, हा हेतू मात्र आपल्याला सातत्याने दिसतो. तो आजच्या काळात आहे असंही मी म्हणणार नाही. म्हणजे आपल्याला अगदी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधून ज्यांची नावं आपण वाचलेली असतात तसे काही प्रवासी मध्ययुगीन भारतातले किंवा प्राचीन भारतातले त्या प्रवासी लोकांचे अनुभव जरी बघितले तर तिथे पण एकंदरीत देशाच्या संदर्भातली उत्सुकता दिसून येते. एकंदरीत त्यांनी जो भूभाग पाहिला, जी संस्कृती पाहिली, मगाशी रॉय मॅडमनी जो उल्लेख केला होता त्या पद्धतीने जर बघायचं झालं तर तिथल्या समाजाच्या परिप्रेक्ष्यात तिथं काय चाललेलं आहे. आणि आता आपण सध्या शिक्षणावर फोकस करतो आहोत, तर त्यांनी जे जे पाहिलं त्याची वर्णनं जी लिहून ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये पण सातत्याने कंपॅरिझनचा मुद्दा डोकावत राहतो. म्हणजे तो अल्बेरिनने भारताबद्दल लिहिलं होतं मुघलांच्या काळामध्ये, किंवा त्याच्या आधी आपण अगदी जे नाव पाठ्यपुस्तकातून शिकतो ह्युएन त्सांगनी जे लिहिलं होतं. ह्युएन त्सांगनी इथं प्रवास केल्यानंतर तेव्हा बौद्ध आधिपत्याखालच्या भारतामध्ये त्यांनी भ्रमण केलं होतं, त्याच्याबद्दल जे लिहिलेलं होतं. किंवा अनेक प्रवासी आलेले आहेत भारतामध्ये आणि भारतातूनही गेलेले आहेत अनेक प्रवासी, पण भारतामध्ये आलेल्यांचं प्रमाण विशेषतः कॉलोनियल पिरियड सुरू झालं ज्याच्यामुळे त्या 16व्या-15व्या शतकाच्या शेवटापासून या सर्व गोष्टींचं प्रमाण वाढत गेलं आणि ही तुलना आता तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. म्हणजे अगदी काय म्हणत जो विनोदी उदाहरण वाटेल असं की म्हणजे भला मेरी कमीज उसकी कमीज से सफेद कैसे किंवा मेरी साडी उसकी साडी से सफेद कैसे, या प्रकारच्या जाहिरातीमध्ये एक्झॅक्टली हेच आपल्याला सांगत असत की आपण सातत्याने तुलना करतो. मला आमचा एक आत्ता टाटा ट्रस्टच्या वतीने अभ्यास सुरू आहे की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये खाजगी शाळा सोडून मुलं जी ऍडमिशन्स घेत आहेत त्या तसं का करतायत याचा आम्ही अभ्यास करतो आणि ऑलमोस्ट 250-300 पालकांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, तितक्याच मुलांचे आणि 150 शिक्षकांचे इंटरव्ह्यूज घेतलेत आम्ही. आणि त्यात एक महत्वाची गोष्ट आढळून आली पालकांच्या संदर्भात ती म्हणजे ते सतत मुलांच्या प्रगतीची तुलना करत राहतात. ते कधी स्वतःच्याच मुलाची करतात, त्याची की गेल्या वर्षी माझं मूल कसं होतं आता कसं आहे, किंवा शेजार पाजारांची मुलं आणि माझी मुलं वेगवेगळ्या शाळेत जाणारी असतील तर ती मुलं कशी आहेत, किंवा मला एक काल्पनिक मूल कसं आहे माझ्या डोक्यातलं की ज्याच्याशी मला तुलना करायची आणि तसं माझं मूल झालं पाहिजे, ते कोणत्या शाळेत होऊ शकणार आहे त्या शाळेत मला मुलांना टाकायचं आहे. पालकांनी आम्ही कधी सांगितलं की इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आम्ही टाकलं, मग तो अनुभव काही फारसा चांगला आला नाही, त्यांना इंग्रजी येत नाहीये आणि मराठी पण येत नाहीये, मग झेडपी शाळांमधली मुलं घडाघडा मराठी तरी अगदीच करतायत. अशा अनेक गोष्टी तुलनात्मकरित्या पालकांनी सांगितलं. त्यामुळं थ्रूआउट माय सेशन मला एक मुद्दा जो अंडरलाईन करायचा आहे तो या सगळ्या तुलना करण्याच्या गरजेचा आणि मानसिकतेचा दोन्ही आहे. पण जेव्हा आपण सामाजिक पातळीवर तुलना करायला लागतो, हे वैयक्तिक पातळीवर असेपर्यंत ठीक आहे, सामाजिक पातळीवर तुलना करायला लागतो
आणि शिक्षणाच्या संदर्भात तुलना करायला लागतो, तेव्हा आपण खरं कम्पॅरेटिव्ह एज्युकेशनकडे जातो. आणि कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन काय आहे, तर याच्यात कदाचित 500 व्याख्या सापडतील आपल्याला, किंवा जास्ती पण सापडू शकतील. कारण मी म्हणालो तसं एक अभ्यास शाखा म्हणून हा खूप किमान 70 वर्ष तरी हा विषय तज्ञांमध्ये सुरू आहे. आणि ऑब्व्हियसली त्याच्यावरती काय इतक्या म्हणजे एकूण अभ्यासाचा कालखंडाचा विचार करता 60-70 वर्ष म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये एकवाक्यता होईल अशी काही मला शक्यता वाटत नाही. त्यामुळे कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन म्हणजे काय, मी 2 व्याख्या आपल्या समोर मांडतोय. एक ही ऑक्सफर्ड डिक्शनरीची बिब्लिओग्राफीची जी डिक्शनरी असते, म्हणजे संज्ञांचं स्पष्टीकरण करणारी, आणि एक तर अगदी विकिपीडियावरून मी मुद्दामून घेतलेला आहे की सर्वसामान्यपणे आपण जर काही सर्च केलं, मी गुगल केलं असं म्हणत नाही, मी सर्च केलं म्हणतोय, सर्वसामान्यपणे आपण काही इंटरनेटवर सर्च केलं तर एक विकिपीडियावरती सहज जाऊन पोहोचतो. तिथली एक व्याख्या मी बोलणार आहे. कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन, ज्याला मराठीमध्ये आपण काय तुलनात्मक शिक्षण असं म्हणू शकतो, किंवा शिक्षणाचा तुलनात्मक अभ्यास असं म्हणू शकतो. इनफॅक्ट आत्ता गटामध्ये अनेक लोक असतील की जे याला चांगला मराठी शब्द सुचवू शकतील. तिथं असं म्हणता येईल की कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन इज अ लूजली बाउंडेड फील्ड that examines the sources, workings and outcomes of education systems, as well as leading education issues from comprehensive, multidisciplinary, cross-national and cross-cultural perspectives. म्हणजे याला लूजली बाउंड फील्ड हे अभ्यास शाखेच्या दृष्टीने म्हटलेलं आहे. म्हणजे असं ठामपणे सांगता येत नाही की हे म्हणजे कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन आहे आणि हे म्हणजे कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन नाही. असं जेव्हा करता येत नाहीये तेव्हा त्याला लूजली बाउंड फील्ड म्हटले, लूजली बाउंडेड फील्ड म्हटलेलं आहे. की त्याच्या सीमा ज्या आहेत त्या अशा खूप आखीव रेखीव घट्ट चौकटीतला हा विषय नव्हे शिक्षणशास्त्राच्या, पण तो एक अभ्यास शाखा म्हणून मान्यताप्राप्त विषय आहे. आणि काय केलं जातं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये कशाचं परीक्षण किंवा अभ्यास केला जातो, तर तो अभ्यास जो आहे तो वर्किंगचा, आउटकम्सचा, शिक्षण व्यवस्थांची संसाधनं काय आहेत, त्यांची कामकाजाची पद्धती काय आहे, त्यातून निर्माण काय झालं, आणि हे सगळं करत असताना कोणत्या परिप्रेक्ष्यातून तो अभ्यास केला जातो, तर बहुविद्याशाखीय परिप्रेक्ष्यातून, क्रॉस नॅशनल अँड क्रॉस कल्चरल पर्स्पेक्टिव्ह असं म्हटलेलं आहे. म्हणजे आंतरसंस्कृती आणि आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून याचा अभ्यास केला जातो कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन. म्हणजे मला जेव्हा आता उदाहरणार्थ पुढच्या एका सत्रामध्ये कुणीतरी स्वित्झर्लंडच्या शाळांविषयी विजय जोशी सर बोलणार आहेत माझ्या, किंवा हेरंब कुलकर्णी आणि शिरीन कुलकर्णी हे दोघं फिनलँडमधल्या शिक्षण व्यवस्थेविषयी बोलणार आहेत, तर कधी कुणी शाळांविषयी सांगेल मला, कधी कुणी शिक्षण व्यवस्थेविषयी सांगेल ओव्हरऑल, त्यातल्या आपल्याशी तुलना करून सांगेल, कदाचित आपल्यापासून फारकतीचे मुद्दे आणि आपल्याशी साम्याचे मुद्दे दाखवून सांगेल. विविध प्रकारचे अभ्यास केले जातात आणि ते विविध प्रकारचे अभ्यास कम्पॅरेटिव्हच्या अंडर येऊ शकतात. हे सगळं बघत असताना मला एक श्रोता म्हणून, मला एक काय म्हणत की अशा प्रकारच्या अभ्यासाची माहितीची सुरुवात करताना म्हणून मी त्याच्याकडे काय म्हणून पाहिलं पाहिजे, तर हे असं इतकं घट्ट आखीव रेखीव फील्ड नाहीये आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून याचा अभ्यास केला, मल्टीडिसिप्लिनरी असतो तो. एकाच वेळेला शिक्षणाच्या समाजशास्त्राचा पण अभ्यास केला जाईल, अभ्यासक्रमांचा पण अभ्यास केला जाईल, नंतर कोणत्या एज्युकेशनल सायकोलॉजीवर आधारित शिक्षण 2 व्यवस्थांमध्ये चालतात त्याचा अभ्यास केला जाईल. म्हणजे अगदी ढोबळ सांगायचं तर बिहेवियरिस्ट आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट, तुमच्याकडे बिहेवियरिस्ट चालतं का, आमच्याकडे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट चालतं का, असा तो अभ्यास केला जाऊ शकतो. अशा विविध प्रकारे कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन मध्ये शिक्षण व्यवस्थांची तुलना केली जाते. डिस्पाइट द व्हरायटी ऑफ अप्रोचेस टू स्टडिंग रिलेशन्स बिटवीन एज्युकेशन अँड द सोसायटी, द फील्ड इज हेल्ड टुगेदर बाय फंडामेंटल बिलीफ. हे महत्वाचं आहे. मगाशी मी जे फुलेंचा उल्लेख केला, जॉन ड्यूईचा उल्लेख केला, तिथं पण बिलीफ हेच आहे दॅट एज्युकेशन कॅन बी इम्प्रूव्ड अँड कॅन सर्व अबाउट चेंज फॉर बेटर इन ऑल नेशन्स. इट कॅन ब्रिंग अबाउट चेंज फॉर बेटर इन ऑल नेशन्स. म्हणजे सर्व देशांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्याकडे वाटचाल केली जाऊ शकते, या विश्वासातून खरं कम्पॅरेटिव्ह अभ्यास केला जातो. म्हणजे अर्थात मला हे अजिबात म्हणायचं नाही की केवळ या विश्वासातूनच केला जातो. यातल्या जेव्हा आपण इश्यूज विषयी बोलूयात तेव्हा आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये काही अडचणी पण असू शकतात, पण या विश्वासातून केला जातो. की म्हणजे फुलेंचं ते वचन तर फारच प्रसिद्ध आहे ना की विद्येविना मती गेली आणि शूद्र खचलेपर्यंत. मती गेली, गती गेली, वित्त गेलं, सगळं झालं, हे शिक्षणाशिवाय झालेलं आहे.
कारण शिक्षण जिथं मिळत होतं तिथं हे घडलं नाही हे पण त्यांना दिसत होतं, आणि ते पाश्चात्य देश होते. आणि ज्योतिराव फुलेंचं ऑफकोर्स त्यांचं स्वतःचं शिक्षण मिशनरी विद्यालयामध्ये झालेलं आहे, त्यांचं वाचन अफाट होतं, त्यांनी त्यांची पुस्तकं पाश्चिमात्य विचारवंतांना डेडिकेट केलेली आहेत त्या काळामध्ये 1882च्या पण आधी. तर हे सगळं लक्षात घेता आपण हे समजावून घेतलं पाहिजे की शिक्षणातून त्याची तुलना करून केवळ नैराश्य पदरी न घेता, नैराश्य आपल्या हिशोबी न घेता, त्यातून चांगलं काहीतरी घडू शकतं, अख्ख्या देशासाठी घडू शकतं, या विश्वासातून अभ्यास केला जातो. अँड कंपॅरेटिव्ह इन्क्वायरी ऑफन हॅज sought to discover how changes in education provision, form and content might contribute to eradication of poverty and end gender, class, ethnic based inequities. म्हणजे विविध प्रकारची विषमता जी आहे समाजामध्ये ती संपवण्यासाठी पण तुलनात्मक अभ्यासाची गरज आणि त्याचा उपयोग केला जाऊ शकतो का, हे सातत्याने कंपॅरेटिव्ह एज्युकेशनच्या अभ्यासकांच्या मनात असतं. आणि कंपॅरेटिव्ह एज्युकेशन ऑफ सोसायटी ऑफ इंडियाच्या 2-3 कॉन्फरन्सेसमध्ये मी काही प्रेझेंटेशन्स केलेली आहेत, आणि तिथे एक विषय कायमच इनिक्विटीचा असतो. इनिक्विटी इन आवर कॉन्टेक्स्ट, इनिक्विटी इन द इंडियन कॉन्टेक्स्ट अँड हाऊ स्कूल्स कॅन ॲड्रेस दॅट, असे ढोबळ विषय असतात ते, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या विषमता आणि त्याच्यासाठी काय नेमक्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि मगाशी सरांनी एक उजळता उल्लेख केला होता की ती अगदी राज्यांमधली तुलना असू शकते, ती देशादेशांमधली असू शकते, ती जिल्ह्यांमधली असू शकते, आणि आपण ते करतो सुद्धा. म्हणजे आपण असं रिपोर्ट आल्यावर पण आणि नंतर काय नॅसचा रिपोर्ट पण हल्ली येतो त्याच्यानंतर पण, किंवा हल्ली नीती आयोगाचे कसले कसले इंडायसिस प्रसिद्ध होतात त्याच्यानंतर सातत्याने आपण तुलना करत राहतो. त्या तुलनेतून पॉलिसीला आपण काय करणार आहोत आणि ती तुलना कोणत्या हेतूसाठी केली जाते, तर कोणत्या विश्वासाने केली जाते हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ही विकिपीडियावरची व्याख्या आहे. इट्स अ डिसिप्लिन इन द सोशल सायन्सेस विच entails the scrutiny and evaluation of different education systems, such as those in various countries. Different education systems म्हणजे वेगवेगळ्या देशांमधल्याच असंही नसतं. भारतामध्ये पण उदाहरणार्थ आता मी जो मगाशी अभ्यासाचा उल्लेख केला टाटा ट्रस्ट मधल्या जिल्हा परिषदच्या शाळा विजावी खासगी प्रायव्हेट शाळा ग्रामीण भागातल्या, असा तो अभ्यास आहे. ऑब्व्हियसली तिथे कंपॅरिझन होती आहे. प्रोफेशनल्स इन दिस एरिया ऑफ एंडेवर आर absorbed in advancing evocative terminologies and guidelines for education worldwide, enhancing educational structures and producing a context to which the success and effectivity of education programs and initiatives can be assessed. So, मुद्दा असा आहे की कंपॅरेटिव्ह एज्युकेशन या संदर्भामध्ये विचार करताना, शिक्षणाचा तुलनात्मक विचार करताना, या हेतूने की शिक्षणातून आपल्याला चांगलं काहीतरी घडवायचं आहे आणि त्यासाठी आपण ही सगळी तुलना करणार आहोत, हे एक बेसिक अंडरस्टँडिंग असतं. दुसरं म्हणजे शिक्षणातून अनेक एक्झिस्टिंग समस्यांचं निराकरण करता येणार आहे. म्हणजे मगाशी जे जेंडर आणि क्लास आणि एथनिसिटीच्या संदर्भातले इश्यूज होते, भारताच्या संदर्भात बोलायचं असेल तर ऑब्व्हियसली कास्ट हा एक मुद्दा आहे. जाती आधारित विषमता हा आपल्या समाज रचनेचा पाया आहे, आणि ते पण ऍड्रेस करायचं असेल तर त्याचा मार्ग शिक्षणातून जातो. मग असे देश आहेत का जगामध्ये की जिथं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषमता होत्या, त्यांनी त्या विषमता कशा हँडल केल्या? जर ते भारतापेक्षा जास्ती चांगलं परफॉर्म करत असतील तर त्यांनी त्या विषमता कशा हँडल केल्या याचा जर काटेकोर अभ्यास केला तर त्यातून आपल्याला काही मार्ग मिळू शकतात. मी काटेकोर अशासाठी म्हणतोय की कोणत्या तरी देशात जे चालतं ते दुसऱ्या कोणत्या तरी देशात चालेलच असं नाही. आणि ते अगदी भारत पाकिस्तान सारखे देश जे साधारणतः एकमेकांचे एक्सटेन्शन आहे असं म्हणता येतील, किंवा उत्तर भागामध्ये तरी, ईशान्य वायव्य भागामध्ये तरी भारताच्या, तिथं सुद्धा एकसारखं चालेल असं नाही. कारण शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, त्याच्यावरती राजकीय सांस्कृतिक घडामोडींचे परिणाम सातत्याने होत राहतात. मगाशी मी जे टर्कीमधलं उदाहरण दिलं होतं, तुर्कस्तानातलं उदाहरण दिलं होतं, तिथं जर केमाल पाशासारखं एक प्रोग्रेसिव्ह नेतृत्व उदयाला आलं नसतं ऑटोमन एम्पायरच्या सगळ्या त्या पडावानंतर 1923 साली, तर ड्युवी सारख्या माणसाला, ड्युवी सारख्या प्रॅग्मॅटिस्ट माणसाला, लिबरल माणसाला त्यांनी बोलवण्याची काही शक्यताच नव्हती. त्यामुळे ते राजकीय पण गोष्टीवरती आधारित असतं, ते सांस्कृतिक गोष्टींशी संबंधित असतं, आणि म्हणून निव्वळ तुलना करणं, काही विचार न करता फार अस्थानी आणि निरर्थक पण ठरू शकतं. पुढच्या एका स्लाइडमध्ये मला 2च स्लाइड राहिलेले आहेत माझ्या, आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये मला वाटतं मी हे शक्यतो संपवावं.
कंपॅरेटिव्ह एज्युकेशन, सम इश्यूज अँड कन्सर्न्स म्हणायला पाहिजे. सो काय नेमक्या अडचणी समस्या असू शकतात, तर कंपॅरिझन म्हणजे शिक्षणातलं कंपॅरिझन ऑफकोर्स, आणि कॉपिंगचा त्याच्यामध्ये एक धोका असतो की अमक्या देशामध्ये हे झालेलं आहे, आपण पण ते करूया. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे फार लांब जाण्याची पण गरज नाही. म्हणजे हे कंपॅरिझन मधून कॉपी होण्याचा धोका महाराष्ट्राने आता 15, 16, 17 साली भरपूर बघितलेला आहे. कुमठेपीठमध्ये सातारा जिल्ह्यामधल्या तिथल्या परिप्रेक्ष्यामध्ये काहीतरी काय म्हणत आपण काही वर्षाच्या प्रयत्नानंतर एका लेवलचं यश जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसायला लागलं. आणि त्या यशाची अत्यंत काय म्हणत की डोबल कॉपी, अत्यंत घाईघाईने केलेली कॉपी महाराष्ट्रभर दिसू लागली. म्हणजे मला तर अशा पण शाळांमध्ये मी गेलेलो आहे ही सगळी शाळा बघून झाल्यानंतर मग जाता जाता मुख्याध्यापक सांगतात थांबा तिथं स्टेजवरती चला, आणि तिथं काय तर एक सापशिडी काढलेली आहे जमिनीवरती, आणि हे काय आहे तर हे कुमठेपीठ मधला रचनावाद आहे. या लेवलपर्यंत गोष्टी गेल्या होत्या. म्हणजे कुमठेपीठ मधला तो इश्यू नाहीये, तो इश्यू जो आहे तो इतरत्र जी आपण कॉपी करतोय आणि कसलाही विचार न करता कॉपी करतोय त्याचा तो इश्यू आहे. त्यामुळे कुठलं एखादं चांगलं मॉडेल आहे म्हणून ते आपोआप चांगलं दुसरीकडे चालेल हा आपला भ्रम असतो. म्हणजे आता दिल्ली सरकारने काहीतरी हॅपीनेस करिक्युलम सुरू केलं म्हणून उठून सगळ्या राज्यांनी हॅपीनेस करिक्युलम सुरू केलं, किंवा कुठल्या तरी परीक्षेत यश मिळवण्यासाठी अमुक बोर्डाच्या पुस्तकांचा उपयोग होतो म्हणून बालभारतीने सुद्धा त्या बोर्डाची पुस्तकं कॉपी करा. अशा ज्या मागण्या होत राहतात या ज्युडिशियस मागण्या नाहीत, या विचारपूर्वक केलेल्या मागण्या नाही आहेत, या अत्यंत थॉटलेस मागण्या असतात. कधी कधी यश दाखवणं ही राज्यकर्त्यांची ब्युरोक्रॅटची गरज असते आणि त्यातून ते करत राहतात. म्हणजे ते करतात म्हणजे ते काय म्हणतात आपण की काहीतरी फसवण्यासाठीच करतात असंही मी म्हणणार नाही, पण त्यांच्यावरती वेगवेगळे दबाव असतील. पण मुद्दा असा आहे की जर कंपॅरेटिव्ह एज्युकेशनच्या पद्धतीने बघायचं असेल तर दॅट कॉपिंग वुड बी रिअली नॉट परमिटेड. तुम्हाला असं कॉपिंग करताय तुम्ही जर सिम्पली, तर यू आर नॉट ऍक्च्युअली डुईंग एनिथिंग कॉल्ड एज कंपॅरेटिव्ह एज्युकेशन. दुसरं एक घडू शकतं ते म्हणजे इम्पोजिशन असतं की लादलं जाणं आहे. कधी अख्खी व्यवस्था आपल्यावर लादली जाते तुलनेमधून, कधी पद्धती लादली जातात, कधी आयडियाज कल्पना लादल्या जातात, कधी आयडिओलॉजीज पण लादल्या जातात, कधी आपले विचारसरणी पण लादली जाते. तुलना करू की शिक्षणाची तुलना करायची आहे, मुद्दा तेवढाच आहे, पण ती तुलना करत असताना आपण करतो मात्र काय तर आपण अख्खी व्यवस्था आता ह्याच्यासारखी. म्हणजे एरवी मला फारच गंमत वाटली होती जेव्हा गेल्या सरकारच्या काळामध्ये शासनाने शिक्षण विभागाने शिक्षकांना प्रोत्साहन दिलं होतं. खर्च शिक्षकांनीच करायचा, पण एक सिंगापूरला दौरा केला आणि फिनलँडला दौरा केला होता. आणि माझ्यासारख्या लोकांना फार आश्चर्य वाटलं होतं की सिंगापूर आणि फिनलँड ह्या दोन फार वेगळ्या पद्धतीच्या शिक्षण व्यवस्था आहे. एक खूप रेजिमेंटरी टाईपची आहे आणि एक खूप मोकळेपणाने काम करणारी व्यवस्था आहे. आणि तिथं पण जा आणि इथं पण जा, म्हणजे मूळ मुद्दा जो आहे तो त्यांच्या रँकिंगचा मुद्दा आहे. त्याच्याकडे मी येईनच, एक दोन चांगल्या पुस्तकांविषयी पण मी बोलणार आहे. शेवटी रँकिंगचा मुद्दा आहे, त्या रँकिंगचा मुद्दा राहिला बाजूला. पण सिंगापूर आणि फिनलँड आणि आमचं चाललेलं आहे इथे रचनावाद, त्या रचनावादाचं पण काहीतरी एक वर्षन सुरू आहे. तर या ज्या कंपॅरिझन्स आहेत या कंपॅरिझन मधून ते लादले पण येतं. कंपॅरेटिव्ह एज्युकेशनच्या अभ्यासामध्ये असं लादले पण आकारण येणं याला फार चांगलं समजलं जात नाही. ऑब्व्हियसली सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे कॉम्पिटिशन असते. सतत आपण सध्या कॉम्पिटिशनच्या वातावरणात राहतोय आणि ही कॉम्पिटिशन आपण राहतोय म्हणजे फक्त मुलांमध्ये आहे असं नाहीये, राज्यांमध्ये कॉम्पिटिशन. म्हणजे जे राज्य चांगलं परफॉर्म करतील त्यांना काहीतरी जास्ती चांगल्या ग्रँट्स मिळतील, अशा प्रकारचे प्रस्ताव राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यांमध्ये येतात, राष्ट्रीय शिक्षण धोरणांमध्ये येतात. हे माझ्या दृष्टीने फार चिंतेचं आहे. नीती आयोग सातत्याने जे रँकिंग करतं, एक तर नीती आयोग म्हणजे की शिक्षणाचा अभ्यास करणारी संस्था आहे, पण ते जे काय कुणा तज्ञांना बोलवून करून घेतात त्यामधून सातत्याने जे कंपॅरिझन करतात त्यातून कॉम्पिटिशन निर्माण होतं. आणि ती कॉम्पिटिशन दॅट देर इज अ हेल्दी कॉम्पिटिशन हे एक फार मोठा भ्रम आहे, पर्टिक्युलरली शिक्षणाच्या संदर्भात. हेल्दी कॉम्पिटिशन असं फारसं नसतं जगामध्ये, इव्हन अर्थकारणाच्या जगामध्ये पण नसतं. कॉम्पिटिशन मेनी अ टाइम्स इज रिअली ब्रुटल असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. चर्चेमध्ये आपण कदाचित त्याच्याकडे येऊयात. एक असतं या सगळ्या तुलनेतून एका समाजामध्ये डिझायर निर्माण होते आणि पिसा हे त्याचं इतकं अल्टिमेट उदाहरण आहे. पिसा ही जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेच्या नंतर ज्या तुलना सुरू झालेल्या आहेत
पाश्चिमात्य देशांमधले अनेक देश जे अत्यंत लिबरल पद्धतीने एकूण मुलांकडेच बघतात आणि खूप लिबरल विचार मुलांसंदर्भात आणि शिक्षणासंदर्भात केले जाते, ते त्या पूर्वेकडच्या यशाने भारावून जाऊन आता आपल्या मुलांना पूर्वेकडच्या पद्धतीने पुढे आणू इच्छित आहेत. म्हणजे आता अजून ती जस्ट सुरुवात झालेली आहे. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये चीनमधून खास शिक्षकांना हायर केलं जात आहे गणिताच्या शिक्षकांना, की इंग्रजी येणारे आणि उत्तम गणित येणारे चीनमधले शिक्षक ज्यांनी चीनमध्ये काही काळ सेवा केलेली आहे अशा शिक्षकांना मागणी वाढत चाललेली आहे UK मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, आणखीनही काही पाश्चिमात्य देशांमध्ये. त्यामुळे आता तिथं खरं तर ते देश चीनच्या तुलनेमध्ये पुढारलेले देश आहेत, प्रगत देश आहेत, पण तरी सुद्धा एका कंपॅरिझनमुळे, एका परीक्षेतल्या कंपॅरिझनमुळे त्यांच्यामध्ये ती एक डिझायर निर्माण झालेली आहे. म्हणजे पिसाचा रिझल्ट येतो, अमेरिका असं 20-22च्या स्थानावर असतं. दरवेळेला पिसाचा रिझल्ट येतो तेव्हा तो आठवडा तरी अमेरिकन माध्यमांसाठी एकदम राष्ट्रीय शोकाचा आठवडा असतो, तो असा एक राष्ट्रीय दुखवट्याचा आठवडा असल्यासारखा असतो. कारण मग त्या समाजामध्ये ती डिझायर निर्माण केली जाते की आपल्याला पण ते करायचं आहे. म्हणजे स्पुटनिक पहिल्यांदा जेव्हा लॉन्च झालं 50च्या दशकाच्या शेवटी USSRने, तेव्हा USSR होता, त्यांनी केलं, त्याचा इमिडिएट रिस्पॉन्स अमेरिकेने काय दिला, USA ने काय दिला होता, तर त्यांच्याकडे न्यू करिक्युलम मुवमेंट सुरू झाली आणि आपण विज्ञान गणितात मागे पडलो आहोत, आपली मुलं मागे पडलेली आहेत, आपला देश मागे पडलेला आहे आणि USSR आपल्या पुढे झालं. म्हणजे ज्याला कोल्ड वॉर म्हणतो आपण, शीतयुद्धाच्या काळातल्या सगळ्या गोष्टी, सुरुवातीचा काळ शीतयुद्धाचा, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इमिडिएटली नंतरचा काळ, त्यातून ती एक सोशल डिझायर निर्माण होते किंवा केली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारे ती अपवर्ड मोबिलिटी असते. गरीब देशांच्या तुलनेत तुम्हाला श्रीमंत देशांसारखं व्हायचं असेल तर तुम्ही हे करा. म्हणजे आपल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी असा शब्द आहे. डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी आता येत राहणार आहे, जुने विषय बाद होणार आहेत, म्हणून मुलांना नवे विषय शिकवा, म्हणजे मुलं कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहतील असं स्पष्टच सांगितलेलं आहे. ही डिझायर त्या पॉलिसीमधून, त्या धोरणामधून निर्माण केली जाते, पण त्याचा पाया जो आहे तो कंपॅरिझनचा आहे. पण ती कंपॅरिझन सुद्धा अस्थानी असू शकते. कंपॅरिझन ही इज ऑल्सो काइंड ऑफ पॉवर गेम, सत्तेचा खेळ आहे असं पण आपल्याला म्हणता येऊ शकतं आणि ज्याला एज्युकेशनल कॉलोनायझेशन असं पण काही अभ्यासक शब्द वापरतात. शैक्षणिक वसाहतीकरण आहे. शैक्षणिक वसाहतीकरण म्हणजे काय, की एखाद्या देशाचं अख्खं मॉडेल आपण उचलून वापरतो किंवा त्या मॉडेलची भ्रष्ट कॉपी आपण करतो आणि खरं आपण आपला विचारच त्या बाहेरच्या मॉडेलला वाहून टाकलेला आहे आणि म्हणून आपण स्वतः विचार करत नाही आहोत. भारताच्या बाबतीत हे बऱ्याच अंशी खरं आहे. म्हणजे आपल्या या गटामध्ये आता इथे जे कोणी श्रोते आहेत झूमवरती आणि फेसबुक लाईव्ह वरती पण, त्यातले अनेक जण शिक्षक आहेत त्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि ते शिक्षक जर आहेत तर त्यांना माहिती आहे की 2002-04 या वर्षांनंतर ज्या प्रकारचा डेटा आपण शिक्षण व्यवस्थेला पुरवतोय शाळांबद्दलचा, त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. दॅट आवर सिस्टम हॅज बिकम ऍब्सोल्युटली डेटा हंग्री असं आपण म्हणतो. पण त्याचे मॉडेल्स पासून सर्व गोष्टी आपण बाहेरून आयात केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपला फार ग्रेट विचार गेलेला आहे आणि मग आपण ते केलेले असं मी अजिबात म्हणणार नाही. किंवा इव्हन सध्या अध्ययन निष्पत्तीचं सगळं जे गारूड आपल्यावरती आहे, लर्निंग आउटकम्स ही काही भारताने तयार केलेली आयडिया नव्हे. लर्निंग आउटकम्स हे भारताने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4च्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय समुदायाला केलेलं एक प्रॉमिस आहे. ते एक आपण देश म्हणून दिलेलं एक वचन आहे. म्हणून आता आपण लर्निंग आउटकम्सच्या मागे लागलेलो आहोत. त्यामुळे एका बाजूला आपण स्वतःचा असा वेगळा विचार नाही करत आहोत. आणि एक उदाहरण मला जरूर सांगायला आवडेल, मला ती स्लाइड जर मिळाली तर मी शोधेन सुद्धा आता चर्चेच्या वेळेत, की श्रीलंकेचे पाठ्यपुस्तकं मी काही वर्षांपूर्वी पाहिली होती. श्रीलंकेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एक पॅराग्राफ असायचा, राष्ट्रपतींचा संदेश मुलांना दिलेला, आणि त्यात त्यांनी फार स्पष्ट म्हटलं होतं की आपण श्रीलंका आहोत, आपण एक छोटा देश आहोत, आपण एक सामान्य देश आहोत आणि आपल्याला आपल्या विकासाचं वेगळं मॉडेल डेव्हलप करायचं आहे, म्हणून ही पाठ्यपुस्तकं तुमच्यासाठी बनवली. आपल्याला जगाची कॉपी करायची नाहीये म्हणून ही पाठ्यपुस्तकं तुमच्यासाठी बनवलेली आहे. आणि श्रीलंकेमध्ये एक पाठ्यपुस्तक किमान 4 ते 5 विद्यार्थ्यांनी, म्हणजे 4 ते 5 बॅचेसनी वापरावं अशी अपेक्षा असे. त्या पाठ्यपुस्तकावरती नाव लिहायचं, त्याला 5 नावांची जागा असते. म्हणजे माझं नाव मी लिहीन किशोर धरक आणि अमुक वर्ष 2020, मग पुढच्या वर्षी कदाचित अजित तिजोरे 2021, त्याच्या हाती ते पुस्तक जाईल, असं ती व्यवस्था असेल.
आता मी गेल्या 8-10 वर्षांपूर्वी ही पुस्तकं पाहिलेली आहेत चिल्ड्रन. त्यामुळे त्यांना या प्रकारचं कॉलोनायझेशन करून घ्यायचं नाहीये. पण आपल्याला बिकॉज वी वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दॅट कॉम्पिटिशन वी आर गेटिंग कॉलोनाइज्ड ऑल्सो. एक महत्वाची गोष्ट आणखी लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे या सगळ्या कंपॅरिझन मध्ये येणारी अडचण जी असते ती आपण भांडवली जगात राहतो, आपण ज्याला निओ लिबरल किंवा न्यू इकॉनॉमी किंवा काय जे म्हणतात ते त्या जगामध्ये राहतो आणि कॉर्पोरेट्सचा मोठा प्रभाव आता आहे आणि त्यातून पण शिक्षणाच्या तुलनेला जोरदार पुश मिळतो की बघा हा देश पुढे गेला, हा देश मागे गेला. हे सांगतंय कोण? आता पिसा सांगते सगळ्या जगाला. पिसा आहे काय? ओईसीडीचं ते एक प्रोडक्ट आहे. आणि ओईसीडी काय आहे आपण कधीतरी वेळ मिळेल तेव्हा चर्चा करू त्याच्याविषयी. ही कशासाठी बनलेली संस्था आहे, कोणत्या देशांना ऍड्रेस करणारी संस्था आहे, त्याचे मेंबर असलेले देश कोणते आहेत, का बरं सगळ्यांनी त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला? तो संबंध एका कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मधून येणारा कॉर्पोरेट रेटा जो आहे त्याचा पण भाग आहे आणि त्याच्यामुळे पण आपण अशी तुलना करायला बाध्य केलं जातं. म्हणजे जेव्हा सीएसआर मधला पण पैसा येतो अनेक ठिकाणी तेव्हा असं असतं की यातून हे अचीव्ह केलं जाईल असं सीएसआरची अट असते आणि ती अट ऑब्व्हियसली तुम्ही तुलना करून पूर्ण करा. कंपॅरेटिव्ह एज्युकेशन मध्ये या सर्व गोष्टींच्या बद्दल आपल्याला सावध केलेलं असतं हे मला सांगायचं कंपॅरेटिव्ह एज्युकेशनच्या अभ्यासामध्ये. हा शब्द मी मुद्दाम वापरला ग्लोबल नॉर्थ अँड द डेव्हलपिंग वर्ल्ड म्हणजे जगातले जे सोकॉल्ड प्रगत देश आहेत आणि सोकॉल्ड गरीब देश, मागास देश, तिसऱ्या जग किंवा विकसनशील देश आहेत त्यांच्यामधलं नातं हे इक्वॅलिटीचं नाही आहे. हे सातत्याने आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण आपण अजूनही तो विकसनशील देशाचा भाग आहोत, डेव्हलपिंग वर्ल्डचा भाग आहोत, आपण ग्लोबल नॉर्थचा भाग नाही आहोत. आणि म्हणून पण जगात ही चिंतेचा विषय आहे पाश्चात्य जगासाठी की चीन एवढं पुढे चाललेलं आहे अभ्यासामध्ये पण. एक मला गोष्ट नमूद करायची आहे ती अशी की आपण शिक्षणाचा अभ्यास करूयात वेगवेगळ्या देशांचा आणि त्यात काय ना जिथं जे चांगलं आहे ते घ्यावं, जे आपल्याला योग्य आहे ते घ्यावं आणि बाकीचं सोडून द्यावं असं एक फार डोबल विचार आपण सगळेजण करतो, आपण सातत्याने करत असतो. म्हणजे मुलांना आपण सगळं सांगूयात तर मुले त्यातलं काय ते चांगलं ते घेतील, मग काय आपण लोकांशी चर्चा करताना सगळं बोलूयात तर ते चांगलं ते घेतलं जाईल. एक म्हणजे चांगलं कोणाच्या दृष्टिकोनातून हा तिथे एक प्रश्न असतो आणि दुसरं फक्त चांगलं ते घेता येणं, फक्त योग्य ते घेता येणं हे शक्य आहे का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. फक्त चांगलं ते फक्त योग्य ते घेता येणं ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे ग्लोबलायझेशनच्या पण संदर्भात असं म्हटलं जातं की तुम्हाला कोणी सांगितलं पिझ्झा खायला ना, तुम्ही त्या आर्थिक संधीचा लाभ करून घ्या. असं ऍब्सोल्युटली होत नाही. तुम्ही पिझ्झा खाणं हे त्या सिस्टमचा भाग असतो. म्हणजे पिझ्झा हे जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. तुम्ही विशिष्ट ब्रँडचे कपडे वापरणं हे त्या सिस्टमचा भाग असतो. तुमच्या विशिष्ट सवयी होणं हे त्या सिस्टमचा भाग असतो. त्यामुळे त्यातला एक तुकडा मला घेता येतो आणि दुसरा तुकडा घेता येत नाही असं होत नाही. कारण मी मगाशी म्हणालो तसं यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे इंटरेस्ट असतात. यामध्ये आर्थिक इंटरेस्ट हा फार मोठा भाग आहे, नफेखोरी हा फार मोठा भाग आहे, मोठमोठ्या कंपन्यांची भागीदारी हा फार मोठा भाग आहे आणि त्यामुळे ते केवळ तुमच्या फायद्याचं तुम्ही घ्याल आणि त्यांच्या फायद्याचं घेणारच नाही असं ऍब्सोल्युटली होऊ शकत नाही. साधं असतं की अँड्रॉइड फोन वापरत असताना मला सगळं फ्री मिळतंय असं ऍब्सोल्युटली नाहीये ना. मी कितीतरी गोष्टी देतोय ज्याच्यामुळे त्यांची सिस्टीम शिकतीये, गुगलची सिस्टीम शिकतीये, माझा डेटा देतोय. म्हणजे खरं तर गुगलने मला फ्री नाही, गुगलने मला पैसे दिले पाहिजे डेटा मिळवल्याबद्दल. त्यामुळे मला पाहिजे ते मी घेतो आणि नाही ते सोडून देतो असं ऍब्सोल्युटली होऊ शकत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या पण बाबतीत मुलं सगळ्या या साईट सांगू त्या बघतील आणि मग मुलं आपल्याला नको असलेल्या गोष्टी पण बघतील, त्याचं काय करणार आपण. त्यामुळं दिस आय थिंक इज अ मिथ की आपण तेवढंच घेऊयात आणि कम्पॅरेटिव्ह करून घेऊयात आणि कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन ऑलवेज कॉशन्स अस अबाउट दॅट. आणि एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होतो तो या सगळ्या कंपॅरिझनमुळे, देशोदेशीच्या शिक्षणांच्या तुलनेमुळे सगळ्यात मोठा बळी जातोय तो मुलांचा. आणि चिल्ड्रन अक्रॉस द ग्लोब आर इन्क्रीजिंगली अंडर ट्रॉमा अँड प्रेशर ऑफ परफॉर्मन्स. आणि मी मुद्दामून तिथं म्हटलंय ग्लोबली इंड्युस्ड लोकल ट्रॉमा असा मी शब्द वापरलेला आहे माझ्या स्लाइडमध्ये की जगाने तयार केलेलं आहे. खरं तर आपली मुलं बाहेर पडली, आपली मुलं पुढे गेली, अनेकदा कंपॅरिझन करणं शक्य नसतं. आत्ता गेल्या 15 महिन्यामध्ये आलेली मोठी न्यूज आहे भारतासाठी. रणजित डिसले जो आहे शिक्षक आपला सोलापूर जिल्ह्यातला,
त्याला ग्लोबल टीचरचा पुरस्कार मिळालेला आहे. तो पुरस्कार खूप मोठ्या किमतीचा आहे म्हणून पण त्याची चर्चा मोठी झालेली आहे. प्रश्न असा आहे की ग्लोबल टीचर अवॉर्ड रणजितला मिळाला, त्याने काहीतरी उत्तम दर्जाचं काम केलेलं आहे, हे अगदी योग्य आहे म्हणून त्याला तो पुरस्कार मिळाला असेल. पण मुळात भारतातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या अमुक शाळेत काम करणारे शिक्षक आणि मग फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलियामधल्या एका छोट्या प्रांतात कुठेतरी एका खेडेगावामध्ये तिथं मावरी भाषा जास्ती प्रभाव असलेल्या भागामध्ये काम करणारे शिक्षक किंवा कॅनडामध्ये ॲबोरिजिनलसाठी काम करणारे शिक्षक किंवा चीनमधल्या उत्तरेकडच्या प्रांतांमध्ये काम करणारे शिक्षक यांच्या परिस्थितीसाठी कामाची तुलना कशी करणार आपण? हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे केलं जातं सातत्याने. कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन याच्याबद्दल आपल्याला जागं करतं की याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत. मोठा प्रॉब्लेम मी मगाशी म्हणालो तसं मुलांवरती प्रचंड दबाव आहे सध्या आणि विशेषतः पूर्वेकडच्या मुलांवरती त्यांच्यावरती परफॉर्मन्सचं भयंकर प्रेशर आहे. कारण ते देश सतत पुढे राहू इच्छितात. आता पण आपले चंडीगड या पुढच्या वर्षी चंडीगड आणि केंद्रीय विद्यालय ही पिझामध्ये उतरणार आहेत आणि त्यांच्या ज्या पद्धतीच्या त्यांच्या परीक्षा आणि प्रॅक्टिस सुरू आहे म्हणजे जणू काही शिक्षण म्हणजे परीक्षेची तयारी. आपण शाळेत जात नसून प्रायव्हेट क्लासला जातोय जिथं फक्त परीक्षेची तयारी करून घेतली जाते असं वातावरण अनेक ठिकाणी आहे. त्यामुळं मुलांवरचं प्रेशर हे पण या कंपॅरिझन मधून येतं आणि आपण दुसऱ्या बाजूला म्हणतो की ते मुलांना तणावमुक्त पद्धतीने आपण राहू दिलं पाहिजे. आपण नाही करत तसे. वी आर रिअली नॉट डुईंग दॅट. 2 पुस्तकं फक्त मला सांगायची आहेत. त्यातलं हे दुसरं पुस्तक आहे ते फारच इंटरेस्टिंग आहे. ते माझ्या समोर माझ्या टेबलावर पडले आता. लिटल सोल्जर्स नावाचं पुस्तक आहे. त्याचं सबटायटल पहा तुम्ही. अन अमेरिकन बॉय अ चायनीज स्कूल अँड द ग्लोबल रेस टू अचीव्ह. हे लेनोरा शू नावाच्या एक पत्रकार आहेत. त्या चिनी वंशाचे पण अमेरिकन नागरिक म्हणजे मला वाटतं अमेरिकेतच शी इज बॉर्न अँड ब्रॉट अप. आणि मग एका असाइनमेंटसाठी त्यांना त्यांच्या ऑफिसने शांघायला पाठवलं चीनमध्ये आणि मग त्यांचा मुलगा 3.5 वर्षाचा होता. मग काय आता वेन इन रोम बी लाईक रोमन्स म्हणून त्यांनी तिथे एका सरकारी नर्सरी काय प्ले स्कूल किंवा बालवाडीमध्ये त्यांच्या मुलाला दाखल केलं. त्यांचा नवरा आणि ते दोघेही जर्नलिझम मधले आहेत आणि 1 आठवड्यामध्ये त्यांना हा बदल दिसला की हा मुलगा अजिबात किरकिर न करता जेवू लागला घरी. आणि दॅट मदर वॉज रिअली स्टार्टल्ड की हे कसं काय झालं, म्हणजे मी तर काहीच केलं नाही या पोरामध्ये वेगळं आणि हा अचानक एवढं का ऐकू लागलेला आहे, हा इतका आज्ञाधारक कसा काय झाला. आणि मग त्यांनी तो शोध घ्यायला सुरू केला आणि त्यांना आढळलं की चीनमधली ती सगळी एक रेजिमेंटरी पद्धत कशी आहे कम्पेअर टू अमेरिका USA ज्याच्यामध्ये ऍब्सोल्युटली लिबरल वातावरणामध्ये मुलांना लहानाचं मोठं केलं जातं आणि इकडे अफाट शिस्तीमध्ये मोठं केलं जातं. आणि मग त्या दोन्हीमध्ये गिव्ह अँड टेक काय होतं असं त्यांनी एक तुलनात्मक पद्धतीने ते पुस्तक लिहिलं आहे. फारच इंटरेस्टिंग पुस्तक आहे म्हणून मी सांगितलं. पण या सगळ्यामध्ये पण त्यांनी बेसिकली सांगितलेलं आहे दॅट द ग्लोबल रेस टू अचीव्ह ही एक जागतिक स्पर्धा आहे. आपल्याला सगळ्यांनाच पुढे जायचं आहे, एंड लाईनला पोहोचायचं आहे सगळ्यात आधी आणि त्यामुळे ते स्पर्धेचा रेटा प्रचंड असणार आहे. दुसरं एक जे पुस्तक आहे ते पिझा विषयीचं आहे, विशेष करून पिझा अंडर एक्झामिनेशन, चेंजिंग नॉलेज, चेंजिंग टेस्ट्स अँड चेंजिंग स्कूल्स. पिझा करतंय काय, म्हणजे कम्पॅरिझन करून जगात काय घडू लागलेलं आहे तर शाळा नावाची व्यवस्थाच पूर्ण बदलली जाऊ लागलेली आहे. शाळा जे करत होत्या 20 वर्षांपूर्वी पिझाला महत्व वाढत राहायला लागल्यानंतर इव्हन प्रगत देशांमध्ये पण शाळा याच्या कशा नादी लागलेल्या आहेत आणि काय त्यांच्यावरती परिणाम होत आहेत. फिनलंड पासून जर्मनी पासून विविध देशांमधली उदाहरणं असलेला हा एक उत्तम लेखांचा संग्रह आहे. तर मुद्दा हा की या सगळ्या अडचणींविषयी, या सगळ्या धोक्यांविषयी कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन मधून आपल्याला त्या अभ्यासातून आपल्याला काही एक मार्ग मिळू शकतो. म्हणून कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन ॲज अ डिसिप्लिन ऑफ एज्युकेशन, त्याला डिसिप्लिन हा शब्द वापरणं हे त्यातल्या तज्ज्ञांना किंवा शिक्षणातल्या तज्ज्ञांना कदाचित मान्य होणार नाही. त्यांना वाटेल की नाही इतकं ते ढोबळ असेल तर हो कॅन यू कॉल इट एज अ डिसिप्लिन ऑफ एज्युकेशन. बट आता या मीटिंगमध्ये आपण हे जरूर म्हणू शकतो की ॲज अ डिसिप्लिन ऑफ एज्युकेशन is going to tell us about all these and many more problems. And therefore, I'm going to end my presentation with this particular quote. And he, Professor Paul Morris, Institute of Education, University of London मधले प्राध्यापक आहेत. त्यांच्या एका लेखातलं वाक्य आहे की एक कंपॅरेटिव्ह एज्युकेशनने काय केलंय आपल्यासाठी तर इट इज हेल्पिंग अस आयडेंटिफाईंग फीचर्स अँड मॉडेल्स इन अदर सिस्टम्स which work and can be borrowed to improve schooling. दुसऱ्या व्यवस्थांमधलं काय चांगलं आहे, काय तिथे चालतं. आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये ऐकलेलं आहे ना, बेस्ट प्रॅक्टिस
गेल्या 2 दशकांमध्ये तर आपण हे खूप वारंवार ऐकतो. बेस्ट प्रॅक्टिसेस, लेट अस प्रोड्यूस अ बुक ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ टीचर्स, लेट अस राईट what are series of essays on the best practices in some schools. हे असं सतत आपण ऐकत राहतो. तर कंपॅरेटिव्ह मधनं हे घडतंय. इंग्लंडच्या संदर्भात ते बोलतात, ते इंग्लंड मधले प्राध्यापक आहेत. इन इंग्लंड द पॉलिसी मेकर्स इंटरेस्ट हॅव व्हेरियसली फोकस्ड ऑन सिस्टम स्ट्रक्चर्स, वोकेशनल एज्युकेशन, करिक्युलर पेडागॉजी अँड मोस्ट रिसेंटली द कॉजेस ऑफ प्युपिल अचीवमेंट. सगळ्यात अलीकडे इंग्लंडमध्ये काय कशाकडे लक्ष वेधले गेले कंपॅरेटिव्हच्या माध्यमातून? कॉजेस ऑफ प्युपिल अचीवमेंट, कोणत्या कारणांमुळे मुलांना ते काय अध्ययन निष्पत्तींपर्यंत पोहोचतात आणि पोहोचत नाहीत. अँड द सोर्सेस ऑफ द बेस्ट प्रॅक्टिस हॅज रेंज्ड फ्रॉम जर्मनी, जपान, फिनलँड, स्वीडन, ईस्ट एशिया अँड रिसेंटली मोर जेनेरिक कंपॅरेटर्स हॅव बीन यूज्ड. सो वेगवेगळ्या देशांमधून शिकण्यासारखं काय आहे? ही इंग्लंडची पण अवस्था आहे, हीच युएसए पण अवस्था आहे, हीच जर्मनीची पण अवस्था आहे, हीच आपली पण अवस्था आहे. सो हे कंपॅरिझन जे आहे त्या कंपॅरिझन बद्दल म्हणून थोडं आपण कॉशियस असलं पाहिजे. कारण हे कंपॅरिझन जे घडतं जगामध्ये ते केवळ आपोआप घडत नाहीये, त्याला पुश करण्याचा पण एक मोठा प्रकार जगामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आर्थिक, सामाजिक हितसंबंध, राजकीय हितसंबंध पण गुंतलेले आहेत. सो आय एम गोइंग टू स्टॉप हिअर आणि आता आपण डिस्कशनला ओपन करू शकतो. सो thank you so much for all your attention and we can start discussing. Yes. थँक यू. काही प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत, ते प्रश्न किंवा कॉमेंट्स ते जरा पाहणार. मी पाहतो. मला बहुतेक चॅट स्टॉप शेअर करायला लागेल, मग मला ते नीट दिसू शकेल. दरक सर, हा बोला. मधुरा फडके मॅडमने एक प्रश्न विचारलेला आहे. समटाइम्स कंपॅरिझन ऑर कॉपिंग व्हेन इट्स अ टेस्टेड सिस्टीम डज हेल्प, काइंड ऑफ व्हेन देर इज नो नीड टू रिइन्व्हेंट द व्हील, इट ब्रिंग्स इन इफिकसी इन द सिस्टम. असं ते तुमचं मत या गोष्टीवरती मागत. हो हो हो, नाही हे बरोबर आहे की यू डोंट हॅव टू रिइन्व्हेंट द व्हील ऑल द टाइम, आणि आपण ते करतो सुद्धा. म्हणजे ते कंपॅरिझन न करता सुद्धा आपण अनेकदा करतो. म्हणजे आपण असं सहज सांगतो ना की अमक्या ठिकाणी चांगलं झालेलं आहे, अशा पद्धतीने केलं नाही, आता आपण आपल्याकडे करूया, तेव्हा आपण तुलना पण करत नाही खरं तर अनेकदा. सो त्यामुळे रिइन्व्हेंटिंग द व्हील टाळण्यासाठी पण तुलनेचा उपयोग होऊ शकतो. मी असं अजिबात म्हणत नाहीये की तुलना केली जाऊ नये देशादेशांमधली. तुलना केली जाते, केली जावी, किंवा तुलना करून काय घडलं होतं ते उदाहरण मी ज्योतिराव फुले आणि जॉन ड्यूचं उदाहरण जे दिलं होतं सुरुवातीला, ते एका अर्थाने तुलनेतून काय घडलं, किंवा कोठारी कमिशनचं कंपोजिशन पण जे मी दाखवलं की देशोदेशीच्या तज्ज्ञांना आपण विशेष करून बोलवलं होतं आणि एकाच वेळी युएसए आणि युएसएसआर दोन्ही, म्हणजे तसे ते तेव्हा अगदी टोकाच्या विरोधातले देश होते एकमेकांच्या, आणि तरी दोन्ही देशातल्या तज्ज्ञांना आपण पाचारण केलं होतं. त्याचं कारण डेफिनेटली असं होतं की या तुलनेतून जे ऑलरेडी काही अडचणींना तोंड देऊन पुढे गेलेले देश आहेत, परत परत आपण त्या अडचणींमधनं जाऊन मग पुढे कशाला जायला हवं, आपण डायरेक्टली पण पुढे जाऊ शकतो, म्हणून पण हे केलं जाऊ शकतं. आणि तशा अर्थाने तुलनात्मक विचाराचा फार फायदा असतो. हे पण मी सुरुवातीला सांगितलंच होतं की तुलनात्मक अभ्यासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय म्हणत आपण की शिक्षणातून चांगलं काहीतरी घडणार आहे या विश्वासानेच आपण ते करत असतो. मग रिइन्व्हेंटिंग द व्हील टाळण्यासाठी ते जरूर करावं. पण नंतर शेवटाकडे येताना मी जे बोललो की व्हॉट आर द कन्सर्न्स इन दिस एज्युकेशन किंवा कंपॅरिझन, त्याच्याबद्दल आपल्याला खरं तर अलर्ट करण्याचं काम पण कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन मधून केलं जातं. हेच मला फक्त धन्यवाद सर. नितीन मेमाने यांनी एक प्रश्न विचारलाय. 2 देशातील शिक्षणाच्या तौलानिक अभ्यासासोबतच देशांतर्गत 2 राज्यांच्या शिक्षण पद्धतीचा शास्त्रीय अभ्यास भारतात झाला आहे का, असा नितीन मेमाने सर यांचा प्रश्न आहे. आणि त्यातून आलेले निष्कर्ष व फायदे थोडक्यात सांगा, असं तुम्हाला दिसला प्रश्न. मला फक्त असं म्हणायचंय की असं अनेक अभ्यास झालेले, एक अभ्यास असं नाही. इनफॅक्ट दरवर्षी तुम्हाला जेव्हा तुम्ही युडाईसचा डेटा जरी बघितला, आता मेमाने सर तुम्ही ऑलरेडी स्वतः डाएट सोबत काम करताय, पुणे डाएट सोबत,
तुम्ही युडाईसचा डेटा पण जेव्हा बघता किंवा नॅसचा डेटा बघता, स्लॅशचा डेटा बघता, स्लॅशचा डेटा घेऊन तुम्ही जिल्ह्यांची तुलना करता. मध्यंतरी पुणे जिल्ह्याने एक परीक्षा घेतली होती आणि त्यांनी तालुक्यांची तुलना केली होती. हेतू ऑब्व्हियसली असा होता की आपण जे मागे पडतायत त्यांना काहीतरी पुढे यायला मदत करूयात म्हणून. त्यामुळे त्याच्याबद्दल मला डाऊट नाहीये. तर ते त्या प्रकारचे फायदे आहेत. मी ज्या गोष्टींच्या विषयी जरा काळजीपूर्वक बघायला सांगत होतो त्यामध्ये असं होतं की परिस्थिती वेगळी असताना पण ते सगळं घेऊन येतो की काय आपण. अनेकदा आपल्याकडचे निर्णय जे असतात भारतामध्ये विशेषतः शिक्षण क्षेत्रातले अनेक निर्णय हे कुणीतरी कशाने तरी भारावलं होतं का याच्यातून ठरतं. आणि ते कुणीतरी हे खूप वेळांना आयदर पॉलिटिकल क्लासमधले लोक असतात किंवा ब्युरोक्रेसी मधले लोक असतात. अगदी दोन ग्रुपमध्ये वेगळं करून सांगायचं म्हणजे मी आता राज्याच्या पातळीवरचा कोणता तरी अधिकारी आहे आणि मला हे फार भारी वाटलेलं आहे, आमची शाळा खूप चांगली आहे किंवा आमच्या शिक्षकाची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे किंवा अमक्या प्रकारच्या टॅब वापरल्याने मुलं खूप चांगली शिकली. हे झालं असेल ना, मला मी नाकारतच नाहीये ते कुठे. फक्त असा की त्या गोष्टीचा फायदा सगळ्यांना होतो किंवा होत नाही याच्याबद्दल काय अझम्पशन होतं. म्हणजे दोन राज्यांचा तुलनात्मक अभ्यास कसा केला जातो, चांगला कम्पॅरेटिव्ह स्टडी जर म्हणायचा झाला तर, की दोन्ही ठिकाणची परिस्थिती काय आहे, दोन्ही ठिकाणची गृहीतकं काय होती, दोन्ही ठिकाणी काय कार्यक्रम राबवले गेले आणि दोन्ही ठिकाणातून काय यश मिळालं. आता आपण काय करतोय जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पातळीवरती निर्णय घेतो हे पहिले 3 सोडून देतो आणि त्यातलं काय जे सोपं असेल पटकन एकदम कॅची टायटल असलेल्या बातम्या जरी आल्या ना, म्हणजे मध्यंतरी ती एक स्कूल बेल नावाची गोष्ट आली होती, काय वॉटर बेल नावाची गोष्ट केरळमधले कुठल्या तरी एका प्रायव्हेट शाळांनी सुरू केली होती आणि वॉटर बेलचा एकदम सगळीकडे जयघोष सुरू झाला. पण त्याच्यामधून बेसिकली आरटीने केलेली एक प्रोव्हिजन आपण सहज पुसून टाकली, त्याच्याबद्दल मात्र आपण अजिबात बोललो नाही. त्यामुळं हे आपण म्हणून चेक करून घेतलं पाहिजे. त्याचा फायदा डेफिनेटली होतो, त्याच्यामध्ये मला शंकाच नाहीये, पण तो नीट अभ्यास केला तरच होतो. केवळ कुणाच्या तरी भारावलेपणातून निर्णय घेणं आणि मग ऑब्व्हियसली कनिष्ठ लोकांना काय उठून हे सांगण्याची कधी आपल्या सिस्टीममध्ये प्रोव्हिजनच नसते की तुम्ही काहीतरी चुकता आहात किंवा तुम्ही एकदम छोट्या ठिकाणचा विचार अख्ख्या राज्याला, अख्ख्या जिल्ह्याला किंवा अख्ख्या देशाला लावू नका असं आपल्याकडे सांगितलं जात नाही. ते कल्चरच नाही आहे आपल्याकडे. त्यामुळे यू हॅव टू रिअली बी केअरफुल अबाउट इट. एवढंच मी म्हणतो. कुणीतरी म्हटलं पुस्तकांची नावं दाखवता येतील का. मी स्क्रीन माझा प्रोजेक्ट करतो परत आणि तोवर तुम्ही मला हे सांगत राहा प्रश्न किंवा कॉमेंट्स पण प्लीज सांगा. म्हणजे प्रश्न म्हणजे आता मी आलोय तज्ञ आणि तुम्ही माझा ऐका असं मला अजिबात म्हणायचं नाही. एनईपी 2020 मध्ये वेगवेगळ्या देशांच्या शिक्षण पद्धतीचं इथे काही रिफ्लेक्शन दिसतंय का, असं काही त्याचा अर्थ दिसतो माझ्या समोर आता नेमकी नाही ती. ओके, नाही म्हणजे एनईपी मध्ये ऑब्व्हियसली आहे. एनईपी मध्ये प्रकारच्या डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणून आपण डेटा सायन्सेस आणि मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स वर भर दिला पाहिजे असं म्हटलेलं आहे. इट इज ऑब्व्हियस दॅट द मॉडेल इज कमिंग फ्रॉम द वेस्टर्न कोस्ट ऑफ USA. म्हणजे कॅलिफोर्निया आणि परिसरातून ज्या गोष्टी करतायत त्याला प्रतिसाद म्हणून आपल्याला ते करायचं आहे हे क्लिअरली दिसतंय. म्हणजे इथं त्या शब्दांमध्ये म्हटलेलं आहे की नाही म्हटलेलं आहे, कदाचित म्हटलेलं नाही. त्यांनी काय असं कुठल्या तरी विशिष्ट गोष्टीला ऍड्रेस करून म्हटलेलं नाही. एनईपी मध्ये भारतात सगळं एकेकाळी किती चांगलं होतं असं पण सांगितलेलं आहे. ते एकेकाळी किती चांगलं होतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दोन प्रकारच्या कम्पॅरिझनच आहेत. एक म्हणजे आत्ताच्या काळाशी तेव्हाची आपलीच कम्पॅरिझन आहे आणि तेव्हाच्या काळातली आपली आणि इतरांची कम्पॅरिझन. त्यामुळं ते कम्पॅरिझन करूनच आपण बोलतो आहोत सगळं. आणि म्हणून एनईपी करतंय. आता त्यातून साध्य काय करणार आहोत हे आपण कम्पॅरिझन किती ज्युडिशियसली करतो याच्यावरती अवलंबून आहे. मी मगाशी 2 शब्द वापरलेत माझ्या स्लाइडमध्ये, ज्युडिशियस आणि थॉटलेस असं मी म्हटलं होतं की एक ज्युडिशियस कम्पॅरिझन आहे का, आणि नसेल तर मग वी आर नॉट गोइंग टू रिअली सक्सीड इन दॅट. ही ते पुस्तकांची नावं आहेत. ज्यांनी कुणी तो प्रश्न विचारला किंवा हे होतं त्यांना छोटं सांगतोय. याच्यावर अमेझॉन वर मिळतील. हे कोणतं बरं, यांचं जे पुस्तक आहे लेनोरा शूचं ते मी अमेझॉनवरनच घेतलंय. आणि हे जे दुसरं लायब्ररीतनं इश्यू केलं म्हणजे ते सेन्स पब्लिकेशनचं आहे, USA मधनं पब्लिश आहे. फार महागडं पुस्तक आहे. म्हणजे
मी जेव्हा किंमत बघितली होती तेव्हा ऑलमोस्ट $170 वगैरे होतं, US$. दॅट टर्न्ड आउट टू बी रिअली एक्सपेन्सिव्ह. पण ही काहीतरी 600-700 रुपयांमध्ये मला नाही सॉरी, मी हे USA मधनच मागवलंय, पण भारतीय रुपयांमध्ये मला 1600-1700 रुपयांना मिळालेलं आहे. सर, मंजुषा सगरोळीकर मॅडम यांचा एक प्रश्न आहे. हा, बोला. इतर देशातील अभ्यास पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करताना आपल्या नवीन प्रचलित अभ्यासक्रमात बऱ्याच गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेतच, त्या भारतातील इतर राज्याच्या अभ्यासक्रमात किती प्रमाणात आणल्या गेल्या? भारतातील कोणते राज्य या तुलनेत कोणत्या कारणासाठी अग्रेसर आहे? ऍक्च्युली काय होतं माहिती का, आपण तुलना करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुलनेचं पॅरामीटर बदललं आपण की कोण अग्रेसर आहे सगळंच बदलून जातं. म्हणजे तुम्ही तुलनेचं पॅरामीटर तिथे तिथे योग्य असं जर वापरलं तर तुम्हाला प्रत्येक राज्याला सगळ्यात वरती पण दाखवता येऊ शकतं. भारतात बाहेरच्या कोणत्या पद्धती आपण वापरल्यात आणि कोणत्या राज्यांनी वापरल्यात आणि कोणत्या राज्यांनी नाही वापरल्यात हे मला इतक्या डिटेलमध्ये सांगता येणार नाही. पण मी एक म्हणेन की भारताबाहेरल्या अनेक पद्धती आपल्याकडे केंद्र शासनानेच आणल्या 2002 नंतर. विशेषतः सर्व शिक्षा अभियान सुरू झालं, जागतिक बँकेकडून देश पातळीवरती फंडिंग येऊ लागलं, तेव्हापासून या सगळ्या पद्धती देश पातळीवरच आणण्यात आल्या आणि त्या एका अर्थाने राज्यांना सक्तीच्या झाल्या. म्हणजे शिक्षण जरी संयुक्त यादीमधला विषय असला तरी फंडिंगशी जोडलं गेल्यामुळे त्या एक प्रकारे राज्यांना सक्तीच्या झाल्या होत्या. आणि पण त्यामध्ये कोणत्या राज्याने किती पुढचा क्रमांक मिळवलेला आहे याचे निकष दरवेळेला बदलले जातात. आता वर्ल्ड बँकेचा स्टार्स नावाचा एक जो प्रोग्राम भारतात येऊ घातलाय शिक्षकांच्या व्यावसायिक वृद्धीसाठी असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये जे टॉप 3 देश आणि जे ज्यांना त्यांनी काय म्हटलंय दीपस्तंभ राज्य, ज्यांना काय लाईट हाऊस स्टेट्स असा शब्द वापरलाय त्यांनी, त्या लाईट हाऊस स्टेट्स मध्ये एक राज्य जे आहे ते राजस्थान आहे. आणि जे प्रगतीशील राज्य आहेत म्हणजे ज्यांना अजून प्रगती करण्याची गरज आहे त्या राज्यांमधलं एक राज्य जे आहे ते महाराष्ट्र हे राज्य आहे. आणि मला माहिती असलेलं सर्वांना त्याच्याबद्दल फार आश्चर्य वाटलं होतं वर्ल्ड बँकेचा हा रिपोर्ट जूनमध्ये आल्यानंतर. आणि आम्ही काही जणांनी त्यांच्यासोबत करस्पॉन्डन्स करून पण ते नेमकं कशाच्या आधारे ठरलं ते अजून मला तरी क्लिअर झालेलं नाही की कशाच्या आधारे असं ठरवण्यात आलं होतं. आणि त्यामुळे कोणत्या राज्यांनी किती काम केलं याच्या संदर्भात असं एक्झॅक्टली सांगता येणार नाही. पण कम्पॅरिझनचं हे बदललं, काय म्हणूयात परिमाण बदललं किंवा कोणत्या मुद्द्यांच्या आधारे कम्पॅरिझन करणं की ते बदलून जातं. धन्यवाद सर. बसंती रॉय यांचा एक प्रश्न आहे, इज आवर न्यू एज्युकेशन पॉलिसी इन्फ्लुएन्स्ड बाय कंपॅरेटिव्ह अप्रोच ऑर इव्हॉल्व लोकली? It is actually a combination of both. The concern itself is becoming a part of global economy. म्हणजे भारताला करायचं काय आहे तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे that we want to be global leaders. याच्यामध्ये काही म्हणजे nothing less than that. Global leaders is something that the education policy is really aiming at. लोकल कन्सर्न्स मधून पण बनलेलं आहे का तर डेफिनेटली आहे, त्याच्यामध्ये लोकल डायमेन्शन डेफिनेटली आहे. आणि हे सगळ्या जगभरातल्या देशांबद्दल बोलता येईल. म्हणजे उलट पण आपल्याला बघता येईल की कम्पॅरिझन न करता निव्वळ आपापल्या देशाचं काहीतरी ठरवता येणं हे आता जवळजवळ जगामध्ये अशक्य झालेलं आहे. म्हणजे आम्हाला दुसऱ्या कोणाकडे बघायचंच नाही आणि आमचं आम्ही सगळं ठरवू असं इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. म्हणजे आणि ते प्रगत देशांसाठी पण इम्पॉसिबल आहे जिथं मानव काय म्हणतात त्याला विकास निर्देशांक सगळ्यात जास्ती आहे. नॉर्डिक रिजन मध्ये नॉर्वे असेल, नेदरलँड असेल, फिनलँड असेल किंवा आणखीन काही देश आहेत तिकडचे उत्तर युरोपमधले, इव्हन तिकडे सुद्धा कुणाकडेच आम्ही बघणार नाही आमचं आम्ही ठरवू असं केलं जात नाही, करणं शक्य होत नाही. त्यामुळे तिथं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे आपल्याकडे. फक्त प्रश्न असा आहे की आता जी चिकित्सा केली जाते नवीन राष्ट्रीय धोरणाची, शिक्षण धोरणाची, आणि त्यातल्या ज्या चिंतेच्या जागा म्हणून काही तज्ञांचं म्हणणं आहे त्यात असं आहे की दोन्ही प्रकारचं जे आहे ते 2 वेगळ्या स्तरातल्या मुलांसाठी होईल अशी एक भीती अनेकांना वाटते आहे. की एक ग्लोबल प्रकारचं असेल ते
वरच्या स्तरातल्या मुलांसाठी जाईल आणि एक जे लोकल प्रकारचं असतं ते खालच्या स्तरातल्या मुलांना मिळेल, आणि दॅट इज गोइंग टू बी अ रिझन दॅट वी विल एंड अप रिप्रोड्युसिंग द सोशल इनइक्वॅलिटी. असं एक अभ्यास किंवा अशी एक चिकित्सा या आराखड्याची केली जाते. धन्यवाद सर. धनाजी दोरगे सर यांनी पुढील प्रश्न विचारलाय. शिक्षणातील तुलनात्मक अभ्यासाचा किती व कोणत्या प्रकारचे फायदे आपल्या शिक्षणात झाले आहेत? या तुलनात्मक अभ्यासाचा आपल्या राज्यात काही फायदा झाला आहे का, की नुसतं मॉडेल म्हणून आपण तो राबवत आहोत आणि यामुळे विद्यार्थ्यावर भार तर पडत नाही ना? हा, मी या उत्तराकडे येतोय, पण तुम्ही फेसबुक लाईव्ह वर पण काही आले असतील कॉमेंट्स तर जरूर बघू शकता, म्हणजे कोणी जर बघू शकणार असेल तर. शिक्षणातल्या कंपॅरिझनचा काही फायदा झालाय का, तर म्हणजे ह्या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही दोन्ही असतं. फायदा झालाय का झालाय, तोटा झालाय का तोटा पण झाला. मुलांवर दडपण आलंय का दडपण पण आलेलं आहे. आपण मॉडेल म्हणून राबवलंय का मॉडेल म्हणून पण राबवलेलं आहे. आणि न फायदा होणाऱ्या पण अनेक गोष्टी आहेत. उलट पण झालेलं आहे की महाराष्ट्राने काही मॉडेल देशाला पण दिलेली आहेत. म्हणजे मगाशी जो काळपांडे सरांनी उल्लेख केला ते निपामध्ये असतानाचा, ते स्कूल कॉम्प्लेक्स सक्सेसफुली जिथे राबवलं गेलं, ज्या पद्धतीने कोठारी आयोगाने इमॅजिन केलं होतं त्याच्या जवळ जाईल असं ते स्कूल कॉम्प्लेक्स उदाहरणार्थ, किंवा महाराष्ट्राने अनेक गोष्टी ज्या दिलेल्या आहेत देशाला, त्यातली एक महत्वाची असू शकते जी काय म्हणत आपण रंगीत पाठ्यपुस्तकं उदाहरणार्थ, म्हणजे जे महाराष्ट्राने दिलेलं मॉडेल आहे ना एका अर्थाने, आणि इतर राज्यांनी तुलना करावी का मग याच्याशी? तर मला वैयक्तिक उत्तर विचारलं तर मी म्हणेन जरूर करावी. म्हणजे मग तिथल्या पण मुलांना कदाचित रंगीत पाठ्यपुस्तकं मिळतील ना, की जिथं चांगलं काहीतरी पोहोचेल. पण ऍट द सेम टाइम समजा राजस्थानने काही एक्स पटाच्या खालच्या शाळा बंद केल्या आणि त्याच्याशी तुलना, किंवा ओरिसाने केल्या जातात, तर त्याच्याशी तुलना करून महाराष्ट्राने पण करायचं ठरवलं तर मराठीत ते करावं का? तर मग मी माझं उत्तर देईल की नाही करावं. आणि मग ऑब्व्हियसली कोणीतरी हा प्रश्न विचारू शकतो की म्हणजे एकदा तुम्ही तुलना करता आणि म्हणताय की तुलना केली पाहिजे, आणि दुसऱ्यांदा तुम्ही म्हणता की तुलना नाही केली पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या स्लाइडमध्ये मुद्दा हा पण मांडला होता की त्याचा हेतू काय आणि त्यातनं साध्य काय करावं, हे डोक्यात ठेवून जर केलं तर ती केली पाहिजे. म्हणजे जर तो हेतू असा असेल की एज्युकेशन कॅन बी इम्प्रूव्ड अँड कॅन सर्व टू ब्रिंग अबाउट चेंज फॉर बेटर इन ऑल द नेशन्स, हा जर हेतू असेल तर ती तुलना जरूर करावी. पण दरवेळेला तोच हेतू असतो का याची खात्री देता येत नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर. यानंतर रमेश ठाकूर यांचा पुढील प्रश्न आहे. इतर देशांच्या शिक्षण पद्धती अभ्यासाच्या तुलनेतून NEP 2020 मध्ये काही बाबी समाविष्ट दिसतात का, आणि झाल्या असतील तर त्या कोणत्या? झालंय, मला वाटतं आत्ताच किशोरने उत्तर दिलेलं आहे त्याच्यावर. नाही, मी तेच म्हणणार होतं की रिपिटेटिव्ह वाटतोय मला प्रश्न. वेगळे प्रश्न किंवा कॉमेंट असेल तर तुम्ही घ्या, किंवा मग आपण आणखी चर्चेला घेऊ शकतो. हेरम कुलकर्णी सर यांचा प्रश्न आहे. वन ऑफ द एक्झाम्पल वेअर द गव्हर्नमेंट कॉपीड वन आयडिया फ्रॉम फॉरेन अँड फेल्ड मिझरेबली. कमेंट आहे त्यांची सर. रवींद्र पंडागळे यांचा प्रश्न आहे. कॉमेंट आहे म्हणून. हा, ती कॉमेंट आहे आणि ती चॅट बॉक्स मध्ये दिसली मला. ते बहुतेक दिल्ली सरकारच्या संदर्भातलं असेल असं मला वाटतंय. पण हा, फेसलिफ्ट फॉर स्टाफ रूम, हा मला लक्षात आली ती बातमी काय आहे. बरोबर आहे की असं नाही होऊ शकत. प्रश्न झालेले आहेत सर्व. ओके, एक गोष्ट आणखी मला सांगायची आहे ना की असं कंपॅरिझन करून निव्वळ कॉपी पेस्ट टाईपच्या कल्पना उचलणे, यातून फेल्युअर येण्याचा एक धोका वारंवार असतो. तो अशासाठी पण की आपण शिक्षणाचा एक सांस्कृतिक विचार सोडून देऊन कॉपी करायला जातो, आणि तो शिक्षणाचा सांस्कृतिक भाग, शिक्षण ही एक सांस्कृतिक प्रक्रिया आहे, ती तिथल्या तिथल्या समाजांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बघितली जाते. हे जोवर आपण लक्षात ठेवून ते करत नाही तोवर आपण कंपॅरिझनच्या माध्यमातून कदाचित जरा एक ट्रेलिंग एजलाच जाण्याची शक्यता जास्ती असते. म्हणजे कंपॅरिझन करून एखादं मॉडेल बाहेरून आणलं पण ना, तर सातत्याने दिसलेली एक गोष्ट आपल्या देशामध्ये विविध राज्यांमध्ये,
की एकतर ते मी मगाशी म्हणालो तसं कुठल्या तरी पॉलिटिकल किंवा ब्युरोक्रॅटिक प्रभावातून येतं आणि ते नेतृत्व असेपर्यंत ते थोडंफार चालतं आणि त्याच्यानंतर पुढे त्याचं काय झालंय आपल्याला माहितीच नसतं. म्हणजे अगदी अलीकडचं महाराष्ट्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचं काय झालं असा प्रश्न आपण विचारू शकतो. पण ते मॉडेल माझ्या मते ते मॉडेल जे आहे ते नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंडची बऱ्यापैकी कॉपी होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे USA मधलं नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंड मधले अनेक गोष्टी जशाच्या तशा घेतलेल्या होत्या. मग त्या घेऊ नयेत का तर चांगल्या असतील तर घ्यायला म्हणजे काहीच हरकत नाही. पण मग त्या मॉडेलचं झालं काय पुढे, कारण ते मॉडेल कुठल्या एखाद्या ब्युरोक्रॅटशी जोडलं गेलं, कुठल्या एखाद्या मंत्र्यांशी जोडलं गेलं, ब्युरोक्रॅट गेले ते मंत्री गेले ते मॉडेल गेलं असं होऊन जातं. आपल्याला सिस्टीमचा भाग बनून गोष्टी फारशा उरत नाही आणि म्हणून कंपॅरेटिव्ह एज्युकेशन मधून आपल्याला एक कॉशन किंवा एक काय म्हणत एक ऍडवाइस असा पण मिळतो की दॅट इफ यू वॉन्ट टू चेंज इट फॉर बेटरमेंट ऑफ अल्टिमेटली ऑब्व्हियसली चाइल्ड इज द सेंटर ऑफ एव्हरीथिंग, तर यू विल हॅव टू सिस्टमॅटिकली अँड फ्रॉम द सिस्टम यू हॅव टू इम्प्लिमेंट दोज थिंग्स. म्हणजे तुम्हाला व्यवस्थेच्या माध्यमातून आणि व्यवस्थितपणे ते करायला पाहिजे. निव्वळ इम्पोजिशन is never going to help you is something that we have to really remember. धन्यवाद सर. कुलकर्णी सर यांचा एक प्रश्न आहे. हा बोला. अन्य देशांच्या शिक्षण पद्धतीचा वापर करून भारतीय विद्यार्थ्यांना धडे देताना अनेकदा तोटेच पदरी पडले आहेत. आपण आपल्याच मुलांच्या परिस्थितीचे नीटसे आकलन करण्यात कमी पडत आहोत असे वाटते का? कोणत्या अशा पद्धती आहेत की ज्यांचा खूप फायदा झाला आहे? हे काय असतं की या प्रश्नाची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे आपण आपल्याच मुलांचं नीट आकलन करून घ्यायला कमी पडलोय का, तर खरं तर हे जगातल्या सर्व देशांना लागू होणारं वाक्य आहे की जगातले सर्व देश त्यांच्या देशातल्या सर्व मुलांचं आकलन करून घ्यायला कमी. म्हणजे काय तर काही मुलांचं त्यांच्या परिस्थितीचं, त्यांच्या संस्कृतीचं, त्यांच्या बॅकग्राऊंडचं, त्यांच्या गरजांचं आकलन चांगलं झालं असेल, पण सर्वच्या सर्व मुलांचं झालेलं नाही. आणि ते करण्यासाठीचे काही मॉडेल्स आहेत का, तर ते जरूर असू शकतात. मुद्दा असा आहे की ते आणण्याची आपली इव्हन राजकीय इच्छाशक्ती आहे का, समाज म्हणून आपल्याला ती गरज वाटते आहे का. कारण शिक्षणातून साध्य काहीतरी एक चांगलं करायचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा उहापोह सुरू होतो. आणि मग ते साध्य करायचं असेल तर जे काही मॉडेल लागेल त्या जास्तीत जास्त मुलांच्या परिस्थितीचा विचार करून येणारं मॉडेल असणार आहे. मॅडमनी काय लिहिलंय, हर्डीकर मॅडमनी, पहिलीपासून इंग्रजी सुरू करताना एक उपयोगी मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचे वेगळे फीचर्स आता डाळले जातात असे दिसते. ते बरोबर आहे, ते असू शकतं असं की ते डाळले जातात. मोस्ट ऑफ द पॉलिसीज अँड प्रोग्राम्स आर पर्सन स्पेसिफिक रादर दॅन वेल थॉट आउटकम्स. ते बरोबर आहे. once that person is not, the program gets backseat or forgotten altogether. मगाशी जे मी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचं पण उदाहरण दिलं होतं ते. सर, मृदुला मॅडमचा एक प्रश्न आहे. नव्या धोरणासंदर्भात भारतीय विद्यार्थी आपल्या रूट्स पासून तुटण्याचा धोका दिसतोय का? ते शिक्षणाबद्दल खूप आधीपासून पण बोललं जाते. म्हणजे किती आधीपासून तर साधारणतः 19व्या शतकाच्या शेवटच्या 2 दशकांमध्ये बंगालमध्ये लिहिलेल्या लिटरेचरमध्ये पण किंवा इव्हन महाराष्ट्रामध्ये पण त्याचे उल्लेख आहेत की म्हणजे 4 बुकं शिकला की अमुक झाला का, हे जे आपल्याकडे अत्यंत सर्वसामान्य बोलण्याचा भाग झालेला आहे. त्यामुळे शिकलेली माणसं रूट्स पासून तुटतात असं काही आत्ता कम्पॅरेटिव्ह केल्यामुळे घडतं असं अजिबात मला वाटत नाही. शिकलेली माणसं रूट पासून तुटतात असं जे कमी शिकलेल्या न शिकलेल्या माणसांना वाटतं आणि ते सत्य पण असतं बऱ्याच प्रमाणात. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे रूट्सशी जोडलेलं शिक्षण कसं असावं याचा आपण सातत्याने विचार करत नाही. म्हणजे एखाद्या शिक्षणाचा सुरुवात करताना, एखाद्या प्रोग्रामची सुरुवात करताना कदाचित तो विचार केलेला असतो, कागदावरती पण कुठंतरी काहीतरी म्हटलेलं असतं, पण ते सातत्याने कसं घडत राहील याचा आपण विचार करत नाही. शिक्षण ही सतत बाहेरून दिली जाणारी एक प्रक्रिया आहे, बाहेरून काहीतरी द्यायचं आहे. हा विचार घेऊन जेव्हा आपण शिक्षण सुरू करतो तेव्हा ऑलरेडीच आपण रूट्स पासून
मुलांना वेगळं करण्याचा विचार करत असतो. त्यामुळे ते आत्ताच्याच धोरणात घडतंय असं मला अजिबात वाटत नाही. इव्हन कोठारी कमिशनचा पण ही क्रिटिक आहे की त्यांनी जो एक अत्यंत विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पुढे जाण्याचा विचार केला होता आणि त्या दृष्टीने त्या एकूण रिपोर्टची आखणी करण्यात आली बऱ्यापैकी, तर अनेक सामाजिक पातळीवरच्या गोष्टी सुटून गेलेल्या आहेत त्यांच्याकडून. त्यामुळे दॅट्स रिअली डिफिकल्ट की आत्ताच्या धोरणामुळे तुटतंय का असं मी अजिबात म्हणणार नाही. म्हणजे आपण आता 40 मध्ये असलेले लोक जे आहोत ते शाळेत असताना आपण जे शिकून आलोय, आपण ज्या रूट्स मधून आलोय त्याच्यामधून आपण कितीतरी तुटलेले असू शकतो. धन्यवाद सर. प्रश्न संपले आहेत. ओके. खूप छान मांडणी झाली आणि ही 3 दृष्टीने मला उपयोगाची वाटते. एक म्हणजे इथे आज ज्यांना पुढे प्रेझेंटेशन करायची आहेत त्यांची पण इच्छा होती की नक्की कुठल्या गोष्टी आपण कुठल्या दृष्टीने मांडायचं, तर ती दृष्टी जी आहे त्यांची स्वतःची असेल. आता त्याच्यामध्ये ही ऍड झाली, त्या दोन्हींचं एकत्रीकरण करून ते त्यांचं प्रेझेंटेशन तयार करू शकतील. हा एक भाग. दुसरा भाग जो आहे तो आता तुम्ही जे सांगितलं की ब्युरोक्रेसी आणि पॉलिटिकल याच्यात हे खूप वेगवेगळे प्रेशर्स येतात की कोणीतरी काहीतरी कल्पना घेऊन येतं की की हे मॉडेल आहे आणि अमक्या ठिकाणी आपल्या शाळांमध्ये कमीत कमी प्रयोग म्हणून तरी घ्या. कांगारू किड्स झाले, युरो किड्स झाले, हे तर पूर्वीपासून सुरूच आहेत आणि त्यांना तर फ्रँचायझीज वगैरे अशा सगळ्याच गोष्टी मिळाल्या. आणि तर अशा वेळेला जर जे निर्णय घेणारे, त्यांना सल्ला देणारे जे अधिकारी आहेत, ACRT खास करून, तर या ACRTतल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या दृष्टीने विचार केला आणि व्यवस्थित जर त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने निर्णय घेणं कसं चुकीचं आहे, तो एक भाग. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी अंमलबजावणी सुरू होईल त्यावेळेला सुद्धा एकतर मुळातच ही पूर्ण सिस्टीम आहे. मी आपल्या सुरुवातीपासून कस्तुरीरंगन समितीचा अहवाल आला तेव्हापासून विचार करतो की नक्की शाळा कशी दिसणार आहे. तर माझा मुलगा अमेरिकेमध्ये, नातू आता 10 वर्षाचा आहे, 5वी मध्ये तो शिकतो आहे. तिथे मी जे जातो इतर पालकांशी बोलतो तर साधारणपणे तिथली जी शाळा आहे, कुठली सरकारी शाळा, तर त्या शाळेसारखी ही शाळा म्हणजे आपल्याकडची असावी असं एक चित्र त्याच्यामध्ये उभं केलेलं आहे असं दिसतं. नंतर हे जे आहे रूट्स वगैरे, तर ह्या तुम्ही म्हणाला अगदी बरोबर आहे की सगळ्याच देशांमध्ये ह्या तक्रारी असतात की अमेरिकेमध्ये आता कर्सिव्ह रायटिंग हे जवळपास सगळीकडे बंद आहे. सरकारी शाळांमध्ये तर पूर्णपणे बंद आहे. लोकांना लिहिता येत नाही आणि त्याच्यामुळे आपण कसं त्या रूट्स पासून. सर मी कर्सिव्ह रायटिंगचं एक उदाहरण सांगतो फक्त. आता आम्ही जो टाटा ट्रस्ट मध्ये आम्ही अभ्यास करतोय या शाळा निवडींचा, तर नगर जिल्ह्यामधल्या, नगर तालुक्यातल्या एका शाळेत एक प्लंबिंगच्या व्यवसायात असलेले पालक आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला काही येत नाही आणि माझ्या दोन्ही मुली फार गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलेले आहे. तर मी त्यांना म्हटलं की म्हणजे त्यांच्याविषयी काय एक्झॅक्टली तुम्हाला सांगता येईल. तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या दोन्ही मुली, एक मोठी मुलगी 10वीत आहे आणि दुसरी काहीतरी 7वीत आहे, त्या दोन्ही मुली इंग्रजीमध्ये जोड लिपीमध्ये उत्तम लिहू शकतात. हे त्यांच्या देखील गुणवत्तेचा मापदंड होता. तुम्ही कर्सिव्ह रायटिंग म्हणाला म्हणून मला ते आठवलं. हो हो, म्हणजे भारतामध्ये तर अजून असणं स्वाभाविक आहे, पण अमेरिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे, आणि त्याला कारण हे देतं की आपण आता मुळांपासून असं तुटत चाललेलो आहोत आणि मग पुढे या मोबाईल आणि कॉम्प्युटर आणि या सगळ्या SMS आणि त्या लँग्वेजचा काय परिणाम होतो त्याच्याबद्दल आपल्याकडे जशी ओरड आहे तशी त्यांच्या इकडे आहेच. अतिशय चांगलं प्रेझेंटेशन झालं आणि इथे डॉक्टर मधुरा फडके आहेत, विजय जोशी, DD देशपांडे, त्याच्यानंतर प्रणिता देशपांडे, धन्वंती हर्डीकर, तर या सगळ्या म्हणजे ते खरं तुमचं ऐकायलाच इथे आलेलं आहेत आणि इतरही लोक. तर खूप मनापासून आभारी आहे. माझं जर करा आता तुम्ही समारोप करा आणि आभार माना. नाही म्हणजे आपलं जे बोलणं झालं होतं फायनली, आय होप की आय हॅव
लिव्ह टू दॅट एक्सपेक्टेशन की 100% म्हणजे 100% एवढा करत की 100% म्हणायची पद्धत आहे, त्याच्यापेक्षा जास्तच पडशी तरी नाही 100% भास आहे. PSM मध्ये पण तेच होतं. आणि एक फक्त सर तुम्हाला आणि सगळ्यांना मी अशासाठी थँक्यू म्हणतोय की मी कुठेही आजवर कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन काय असतं किंवा त्याच्याकडे कसं बघावं असं मी बोललो नाही. म्हणजे मी कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या कॉन्फरन्सेसमध्ये पण वेगळ्या विषयांवर बोललोय. तिथे काय मला कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन वरती बोलायला लागत नाही. तर त्या निमित्ताने मी खरं आज पहिल्यांदा याची तयारी केली 2 दिवस की जरा काही संदर्भ काढून बसलो आणि ती संधी मला आत्ता मिळाली. तेवढ्याबद्दल मात्र मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणतो. आपण म्हणजे आम्हालाही खूप पूर्वीपासून उत्सुकता होती, पण दुसऱ्या प्रोग्रामला प्रायोरिटी द्यावी लागल्यामुळे उशिरा सुरुवात करतो एवढंच. धन्यवाद. किशोर दरक सर धन्यवाद. देशोदेशीच्या शिक्षण पद्धती या विषयावरच्या व्याख्यानमालेचं हे पहिलं पुष्प अतिशय तजेलदारपणे आणि तुलनात्मक दृष्ट्या मांडणी करून सरांनी एक दिशा या व्याख्यानमालेला दिलेली आहे. देशोदेशीच्या शिक्षण पद्धतीची तुलना करीत असताना कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत आणि त्या तुलनेची गरज का आणि कशी आणि तुलना का करावी या संदर्भातली अभ्यासपूर्ण मांडणी नेहमीप्रमाणे त्यांनी केलेली आहे. काळपांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे येणारे जे वक्ते आहेत आगामी महिन्यांमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल पर्यंत ही व्याख्यानमाला सुरू असणार आहे. त्या वक्त्यांना दिशा या पहिल्या व्याख्यानातून मिळेल याची खात्री मला वाटते. यासाठी किशोर दरक सरांचे मी मनापासून आभार मानतो. शिक्षण विकास मंचाच्या नेहमी कार्यक्रमासाठी ते आम्हाला वेळ देतात आणि चिकित्सकपणे मांडणी करणारे एक शिक्षण तज्ञ म्हणून अखिल महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे आणि त्याची प्रचिती आज आम्हाला आली आहे. त्याबद्दल किशोर दरक सरांचे मी मनापासून आभार मानतोय. त्यानंतर या व्याख्यानासाठी फिनलँड शिक्षण पद्धतीचे अभ्यासक हेरम कुलकर्णी सर, स्वित्झर्लंडहून विजय जोशी सर, नेदरलँडहून प्रणिता देशपांडे आणि त्याचबरोबर DT देशपांडे, भाऊ गवंडे सर, धन्वंती हर्डीकर मॅडम, मधुरा फडके मॅडम अशी असंख्य मंडळी या ठिकाणी, मान्यवर मंडळी या ठिकाणी आपला वेळ काढून या व्याख्यानासाठी ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित आहेत. तसेच अन्य मंडळी या व्याख्यानासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. सोबतच या व्याख्यानाच्या सुरुवातीला शिक्षण विकास मंचाच्या सल्लागार माननीय बसंती रॉय मॅडम यांनी शिक्षण विकास मंचाची एकूण माहिती, त्यांचे कार्यक्रम आणि त्याचा मिळणारा प्रतिसाद याबद्दलची मांडणी केली. त्याबद्दल बसंती रॉय मॅडम यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांच्यामुळे हे आपले सगळे कार्यक्रम यशस्वी होतात आणि खऱ्या अर्थाने या सगळ्याचं क्रेडिट, आणि इतकंच नाही शिक्षण विकास मंचाच्याच कार्यक्रमाचं क्रेडिट नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये शिक्षणावर ज्या पद्धतीनं एक चर्चा सुरू आहे आणि एक वेगळा नवीन प्रवाह 2008 आणि 10 नंतरच्या काळामध्ये आलेला आहे, त्या सगळ्याला गती देणारे, ऊर्जा केंद्र असलेले डॉक्टर वसंत काळपांडे सर यांनी प्रास्ताविकामध्ये या व्याख्यानमालेची सध्या गरज काय आणि का आपण व्याख्यानमाला आयोजित केली हे त्यांनी सांगितलं. त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आणि शिक्षण विकास मंचाच्या निमंत्रक माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आमच्या कार्यक्रमासाठी पाठिंबा दिला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळसराफ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये या शिक्षण विकास मंचाच्या कोर टीम मध्ये असलेले आमचे अजित सर,
ज्यांनी अतिशय सुंदरपणे या प्रश्नाची मांडणी करून सरांना बोलतं केलं वेगवेगळ्या विषयावर. त्याचबरोबर या ठिकाणी जयवंत कुलकर्णी सर आहेत, अनुल अख्तर मॅडम आहेत. या आमच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी तांत्रिक बाजू सांभाळली ते आमचे विश्वनाथ खंदारे सर, यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि शेवटी या कार्यक्रमासाठी झूमच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेकडोनी जी मंडळी आता लाईव्ह आहेत, अगदी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यापासून ते परदेशातल्या नेदरलँड पर्यंत जी मंडळी झूमच्या आणि ऑनलाईनच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. पुढच्या शनिवारी नवीन विषय, नवीन अभ्यास पद्धती, नवीन देश घेऊन आम्ही येणार आहोत. आपली उपस्थिती हीच आमची ऊर्जा आहे, हीच आमची प्रेरणा आहे. आपली उपस्थिती पुन्हाही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून आयोजकाच्या वतीने मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.